नमस्कार. आज अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी आपण मी सावरकर नावाने एक वक्तृत्व स्पर्धा घेत असतो. ही जगामधली पहिली ऑनलाईन अशी वक्तृत्व स्पर्धा आहे आणि ती सावरकरांवरती आपण गेली 4 वर्ष करतो आहोत. यंदाच्या वर्षी पण ती संपन्न झाली. डिसेंबर पर्यंत आपण सर्व स्पर्धकांचे व्हिडिओज मागवले. अत्यंत उदंड प्रतिसाद असा आपल्या या मी सावरकर व्याख्यानमालेला मिळाला. एकूण 8 गटांमध्ये ही स्पर्धा होते, ज्याच्यामध्ये 6 हे वयोगट आहेत, 5वी ते 8वी, 9वी ते 12वी, कॉलेज गट, युवा गट, त्यानंतर सन 45 ते 60 आणि मग ज्येष्ठ नागरिक, असे 6 गट आहेत. आणि एक 7वा गट आहे तो हा फक्त प्रोफेशनल्स म्हणजे जे व्यावसायिक आहेत, डॉक्टर, CA, वकील, चार्टर्ड अकाउंटंट्स अशा सर्वांसाठी. एक 8वा गट असतो ज्याच्यामध्ये आपण नाट्य वाचन स्पर्धा घेत असतो. एक 5 पर्यंतच्या गटाने एकत्र येऊन सावरकरांच्या साहित्यातली त्यांची नाटकं जी त्यांनी लिहिली त्यांचं नाट्य वाचन करण्याचा एक तो उपक्रम आहे. आणि त्या माध्यमातनं सावरकरांचं विविध साहित्य सर्वांपर्यंत जातं, विचार सर्वांपर्यंत जातात. यंदा आपल्या एकूण 600हून जास्ती प्रवेशिका या स्पर्धेला मिळाल्या आणि आपले जे तज्ज्ञ परीक्षक आहेत, ज्याच्यामध्ये आजचे आपले प्रमुख वक्ते राहुलजी सोलापूरकर हे एक परीक्षक आहेत. त्या सर्वांच्या माध्यमातून त्यांचं परीक्षण आपण करत असतो आणि त्यानंतर निकाल जाहीर करून वीर सावरकरांच्या पुण्यतिथीला म्हणजे 26 फेब्रुवारीच्या आसपासच्या एखाद्या शनिवार रविवारी आपण याची स्पर्धा आपण जाहीर बक्षीस समारंभ घेतो. गेल्या वर्षी आपला बक्षीस समारंभ झाला होता, ज्याला आपले प्रमुख परीक्षक एक आहेत शरदजी पोंक्षे, त्यांचं आपण व्याख्यान ठेवलं होतं. त्यांच्या हस्ते बक्षीस समारंभ झाला होता. आज इथे उपस्थित असलेले एअर मार्शल भूषणजी गोखले, जे माजी हवाई दल प्रमुख आहेत, उपप्रमुख आहेत, तर तेही हजर होते त्या बक्षीस समारंभाला. आज पण ते आपल्याबरोबर व्याख्यानाला इथे हजर आहेत. यंदाच्या वर्षीचा कार्यक्रम आपण ठरवला होता खरं तर 27 फेब्रुवारी रोजी, पण त्याच सुमारास बऱ्याच घडामोडी महाराष्ट्रात घडत होत्या. करोनाचाही प्रसार वाढत होता. त्यामुळे यंदा आपल्याला खरं एक उत्तम प्रमुख पाहुणे लाभले होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी या कार्यक्रमाला यायचं मान्य केलं होतं. आपल्या सर्वांना माहिती असेल की हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आपण दरवर्षी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय, जे की सावरकरांचं महाविद्यालय राहिलेलं आहे, या ठिकाणी आपण हा कार्यक्रम त्याच्या एम्फी थिएटरमध्ये करत असतो. यंदाच्या वर्षी तो कार्यक्रम झाला नाही. आम्ही त्यानंतर सुद्धा प्रयत्न केला, परंतु ह्या करोनाच्या सगळ्या प्रकारामुळे असं शेवटी असं ठरवलं की यंदा तर हा कार्यक्रम होऊ शकणार नाही. पण मग सर्व आपल्या विजेत्यांना त्यांची जी बक्षीस रक्कम आहे, आपला प्रथम विजेता असतो त्याला 10,000 रुपये बक्षीस असतं, दुसऱ्याला 5,000 असतं आणि मग 5 बक्षिस ही आपली उत्तेजनार्थ असतात 1,000 रुपयाची. त्याच्याच बरोबर एक त्याचे मानचिन्ह आणि काही पुस्तकं अशी आपली त्यांना सर्वांना एक भेट असते. ती सर्व त्यांना कुरिअरने किंवा पोस्टाने पाठवण्याची व्यवस्था आपण केली. कदाचित आतापर्यंत बऱ्याच जणांना पोहोचल्या पण असतील. त्याच सुमारास आपल्याला माहिती आहे की यंदा 2 मेला वीर सावरकरांना अंदमानच्या कैदेतून सुटून 100 वर्ष पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने विचार सगळ्यांनी केला असा की ह्या महिन्यामध्ये सावरकरांची जयंती पण येते 28 मेला. तर महिन्याच्या दिवसांमध्ये एक 7 दिवसांची व्याख्यानमाला आपण घ्यावी, ज्याचं नाव असेल अंदमान पर्व व्याख्यानमाला. तशी ही व्याख्यानमाला आपण योजली आणि सांगायला आनंद वाटतो की जेवढे आपले या व्याख्यानमालेतील सर्व तज्ज्ञ व्याख्याते आहेत, हे स्वतः सर्वजण अत्यंत लगेच किंवा कुठलाही वेळ न लावता त्यांनी होकार दिला. आज पहिले आपले व्याख्याते आहेत राहुलजी सोलापूरकर, त्यांनी तर लगोलग सांगितलं तुम्ही ठरवा, द्याल ती तारीख मला मान्य आहे आणि मी कार्यक्रम करायला तयार आहे. तसे 7 जणांची व्याख्यानं होतील. आज अक्षय तृतीयेचा एक उत्तम मुहूर्ताचा दिवस आपल्याला लाभला की ज्या दिवशी ही म्हणजे खरं तर आम्ही असं योजलं नव्हतं की आज अक्षय तृतीया म्हणून सुरू करायचं. 2 शुक्रवार, शनिवार, रविवार आणि एक शेवटचा दिवस जो शुक्रवार येतोय 28 मेला.
तर त्या दिवशी करावी असं योजलं होतं. आणि योगायोग असा की उत्तम दिवस आजचा मुहूर्ताचा मिळाला, ज्या दिवशी व्याख्यानमाला सुरू होतीये. तर सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि आज आपल्या या स्पर्धेमध्ये जे विविध गट आहेत, त्यातला जो 5वी ते 8वीचा गट आहे, या गटामधली जी विजेती आहे, तिचं नाव आहे आरुषी पवार. ती इथे आज हजर आहे. आणि तिने आपण विविध विषय देत असतो प्रत्येक गटाला व्याख्यान करण्याकरता. 7 मिनिटाचं व्याख्यान असतं. आणि त्यात एक आपण कविता निरूपण, काव्य निरूपण पण एक विषय दिलेला असतो. तर ह्या गटाला काव्य निरूपणाचा विषय होता जयदेव जयदेव जय शिवराया ही महाराजांवर लिहिलेली, सावरकरांनी लिहिलेली आरती. तर त्या आरतीचं उत्तम निरूपण हे आरुषीताईंनी केलं. आणि मी आता प्रथमतः आरुषीला विनंती करतो की तिने आपलं या संबंधातलं आपलं जे काही निरूपण आहे ते आपल्या सर्वांसमोर लाईव्ह सादर करावं. आरुषी पवार. स्टार्ट करायचं. हो, सुरू करता येईल. नमस्कार, माझे नाव आहे आयुषी प्रशांत पवार. मी सावरकर या स्पर्धेतील माझा गट क्रमांक आहे 1. मी मुंबईतील विलेपार्ले येथील श्री माधवराव भागवत या शाळेची विद्यार्थिनी आहे. शिवरायांच्या पवित्र चरणांनी पावन झालेल्या आणि रायगडाच्या पायथ्याशी बसलेल्या कोंझर या गावची मी सुकन्या आहे. म्हणूनच शिवराय हे आमच्या नसानसात बसलेले आहेत आणि सावरकर हे आमच्या हृदयात आहे. आजचा माझा काव्य निरूपणाचा विषय आहे शिवरायांची आरती. श्रोते हो, आज मी कोणाबद्दल बोलू हा गहन प्रश्न माझ्या समोर उभा आहे. शिवराय जे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे, त्या दैवताविषयी ती दैवताने काय कथन केलेल्या पुन्हा प्रवास करत, यातना झेलत, आपल्या स्वतःच्या हाताने आपली चूल पोळती फोडून भारताच्या प्रत्येक घरातून सोन्याचा धूर निघावा यासाठी झटणाऱ्या भारत भूमीचा सुपुत्राविषयी वयाच्या चाफेकर बंधूंचा बलिदानाने प्रेरित होऊन शपथ घेतली. हे महामायेकर स्वामिनी जगदंबे, तुला स्मरून शपथ घेतो की या देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र हेतू घालून मी शिवरायांप्रमाणे विजय होईल व मारिता मारिता मरे तो झुंजेल. जणू काही शिवरायांच्या स्मृतीतून स्फुरण चढून विनायक दामोदर सावरकरांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली ती कधीही मागे न पाहण्यासाठी. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात असताना त्यांनी शिवरायांची आरती लिहिली आणि स्वातंत्र्याचे निखारे धगधगत ठेवण्यासाठी ती आरती दर आठवड्याला गाण्याचे नियम घालून दिले. शिवरायांना सावरकर म्हणतात, जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, न्यायानन्य शरण आर्या ताराया, जय देव जय देव जय जय शिवराया. शिवरायांना सावरकर शंकराचे प्रतिरूप मानत, म्हणूनच आपल्या आराध्य दैवताला आवाहन करून संकटात सापडलेल्या भारतीय देशवासियांचे संकट निवारण करण्यासाठी, त्यांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनन्य शरणांनी महाराजांनी यावे अशी आर्त सावरकर घालत आहे. पुढे ते म्हणतात, आर्यांच्या देशावरील म्लेच्छांचा घाला, म्लेच्छांचा घाला आला आला सांग हो शिवभूषाला, हो शिवभूषाला, सत्पतीचा भूमाता दे तुझ आपेला, दे तुझ आपेला, करुणार्भ भेदुनिता परिदरण पावेला, जय देव जय देव शिवराया, जय जय शिवराया, न्यायानन्य शरणार्या ताराया, जय देव जय देव जय जय शिवराया. या आर्यांच्या भूमीवर म्लेच्छांनी घाला घातला, परकीयांचे आक्रमण झाले आहे. हे मातृभूमीच्या पालनकर्त्या शिवराया सावध हो. सद्गदित कंठाने ही भूमाता तुला साथ घालत आहे, तुला मदतीला बोलावत आहे. तिचा करुण स्वर, तिचा पुकारा तुझे हृदय भेदून टाकीत नाही का? श्री जगदंबाजी तव शुंभादिक भक्षी, शुंभादिक भक्षी,
दशमुख मर्दुनी श्री रघुवर चौराक्षी रघुवर चौराक्षी की पोता भूमाता म्लेच्छाही चढतो तुझ बिन शिवराया तिथ कोण तुझा त्राता जय देव जय जय शिवराय जय जय शिवराया या अनन्य शरण आर्या ताराया जय देव जय शिवराया नराक्रमाचे भक्षण करणारी जगन्माता श्रीरामाने दशमुख रावणाचे मर्दन करून या जगदाचे रक्षण केले आहे. अशा महान सुपुत्रांना या भूमातेने जन्मास घातला. हेच भूमाता आज म्लेच्छांच्या छळाने घायाळ झाली आहे. हे शिवराया तुझ्याशिवाय कोण तिला बंदिवासातून मुक्त करेल? तुझ्याशिवाय दुसरा तिचा कोण तारणार आहे? शरण तुला आलो परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो साधू परित्राणाय दुष्कृती नाशाय भगवद्गीता साधकराया जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया या अनन्य शरण आर्या ताराया जय देव जय जय शिवराया. परकीयांच्या बंदिवासामुळे आम्ही भारतवासी त्रासून गेलो आहोत. आम्ही दीन आणि तू आमचा पालन करता आहेस म्हणूनच आम्ही तुला शरण आलो आहोत. पारतंत्र्यांच्या पाशांमध्ये अडकून आमचा जीव गुदमरतोय आणि आम्हाला मरणतळ आली आहे. दुष्कृत्याचा नाश करण्यासाठी आणि संत सज्जनांचे रक्षण करण्यासाठी भगवंत अनेक अवतार घेतील असे गीतेचे वचन आहे. श्री कृष्णाचे हे वचन सार्थ करण्यासाठी हे शिवराया तुम्ही अवतार घेऊन या आणि आमचा उद्धार करा. सावरकरांनी लिहिलेली ही कविता कोवळ्या वयात रचलेले केवळ एक काव्य नसून सावरकरांची शिवरायांवरची अगाध भक्ती, त्यांच्यावर असलेला विश्वास आणि देशातील महाराष्ट्रातील तरुणांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवण्यासाठी रचलेले एक महाकाव्य होते. शिवाजी महाराज जग सावरकरांच्या सशस्त्र क्रांतिकार्याचे प्रमुख प्रेरणास्थान होते. सावरकरांनी जणू काही तरुणांना शिवरायांची रणनीती शिकवण्याचा विडाच उचलला होता. ते म्हणत, ताक विखारी देश जननीचा ये घेऊ चावा, अवचित गाठुनी ठकवुनी भुलवुनी कसाही ठेचावा. हेच ध्येय उराशी बाळगून सावरकरांनी एकाच आयुष्यात दोन जन्मठेपा हसत हसत स्वीकारल्या. धन्य ते सावरकर, धन्य त्यांची देशभक्ती, धन्य त्यांची शिवभक्ती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जय. सुंदर ऋषी, फार छान, अप्रतिम. अगदी पहिल्या नंबरला साधेच भाषण. धन्यवाद जॉईन झाल्याबद्दल. रणजित, अजून एक गोष्टीचा विशेष उल्लेख करायचा म्हणजे आयुषी आणि तिचे पेरेंट्स आता त्यांच्या मूळ गावी म्हणजे रायगडाच्या पायथ्याशी आहे. आणि जेव्हा हा कार्यक्रम ठरला त्यावेळेला त्यांनी असं कळवलं की आम्हाला इथे इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, कॉस्ट्युम्सचा प्रॉब्लेम आहे, पण संकटावरती मात करायला कदाचित त्या रायगडाच्या मातीने त्यांना शिकवलं असेल. आणि त्याच्यानंतर आज आयुषीने इतकं सुंदर भाषण आपल्यासमोर सादर केलं. आयुषी, तुझं खरंच मनापासून कौतुक आणि तुझ्या पालकांना धन्यवाद. आजच्या कार्यक्रमामध्ये आयुषीचं तर उत्तम निरूपण झालेलं आहे. बाल गटामध्ये 5वी ते 8वी या वयोगटामध्ये तिने भाग घेतला होता आणि त्यात ती प्रथम क्रमांकाने आली होती. तिचं हार्दिक अभिनंदन पुन्हा एकदा. अंदमान पर्व व्याख्यानमालेमध्ये आजचं जे पहिलं पुष्प गुंफणार आहेत ते आपल्या सर्वांना परिचित, त्यांचा वेगळा परिचय द्यायची आवश्यकता खरं तर नाही. राहुलजी सोलापूरकर, मूळचे पुण्याचे, बालपणापासून स्वयंसेवक राहिलेले, त्यानंतर अनेक सामाजिक कामांमध्ये ते सहभाग घेत असतात. त्यांचा अभिनेता किंवा
एक नाट्यकर्मी म्हणून परिचय सर्वांना आहे, पण त्यांची जी बाजू फार लोकांना माहीत नाही ती थोडीशी सांगावीशी वाटते. राहुलजी सोलापूरकर अनेक सेवाभावी संस्थांबरोबर काम करत असतात. आज सुद्धा ते सांगत होते की सध्या पुण्यामध्ये लोकांनी लॉकडाऊन पाळावा, उगाच रस्त्यांवर फिरू नये या कारणासाठी म्हणून अनेक कलावंत एकत्र येऊन सकाळ संध्याकाळ वेगवेगळ्या पोलीस जे हे बंदोबस्त लावलेत, नाकाबंद्या लावल्यात, तिथे जाऊन लोकांना हात जोडून विनंती करत असतात की कृपा करून लॉकडाऊन पाळा, लवकरात लवकर हे संकट आपल्यावर टळू दे. अशा या उपक्रमात ते गेले अनेक दिवस, महिनाभर मला वाटतं, ते सहभाग घेत आहेत. त्याचबरोबर राहुलजींचा फार लोकांना माहित नाही, कारण साधारण काही जमत नसेल की माणूस कलावंत किंवा असं एक स्पोर्ट्समन, कारण यातनं आम्ही पण गेलेलो, त्यामुळे अभ्यासात फार चांगला नसेल तर हा काहीतरी नाटक सिनेमात काम करेल किंवा खेळेल असं साधारण एक लोकांचं मत असतं. राहुलजीने ते पूर्ण खोडून काढलं. ते 10वी मध्ये बोर्डामध्ये आले होते आणि त्यानंतर त्यांचं शिक्षण पूर्ण करून ते पूर्णपणे नाट्य क्षेत्रामध्ये, सिने क्षेत्रामध्ये कार्यरत झाले. उत्तम व्याख्याते आहेत. अत्यंत छान पद्धतीने ते अनेक कार्यक्रमांचं संयोजन करत असतात. सर्वांना माहिती असेल की अगदी लहान मुलांना आम्ही लहानपणी जो सिनेमा पाहिला होता तो चांगला लक्षात असेल, टकलू हैवान, त्यातला ते जे कॅरेक्टर होतं तिथपासून तर त्यांचा अत्यंत प्रगल्भ अभिनय झालेला म्हणजे टीव्हीवरची सिरियल होती छत्रपती राजर्षी शाहू महाराजांवरची. त्यात शाहू महाराजांचं काम त्यांनी अत्यंत उत्तम रीतीने साकारलं होतं. आज सुद्धा जिथे कुठे जातील तिथे जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा ही प्रति शाहू महाराज अशीच एक आहे. अर्थात केवळ अभिनेता म्हणून नाही, पण त्यांचा स्वतःचा अनेक विषयांवर अत्यंत गाढा अभ्यास आहे आणि त्यांचा एक अभ्यासाचा विषय हा वीर सावरकरांचं साहित्य पण आहे. तर एवढंच मी बोलून थांबतो. आपल्या सर्वांना राहुलजींचं आजचं त्यांचं भाषण ऐकायचंय. आपण ह्या व्याख्यानमालेकरता जे विषय निवडले ते प्रामुख्याने सावरकरचे 11 वर्ष अंदमानच्या कारागृहामध्ये होते. तिथे राहून केवळ एक कारागृही म्हणून न राहता ते तिथेही त्यांनी त्यांचे समाजकार्याचं, नेतेपणाचं चुणूक सर्वांना दाखवली आणि त्याच्यातनंही त्यांनी अनेक वेगळी कामं तिथे अंदमानमध्ये केली, साहित्य रचलं, अनेक समाज बदलण्याची जी एक रेव्होल्युशनरी कामं असतात ती देखील त्यांनी तिथे करून दाखवली. अशा सर्व कामांचा आढावा या 7 दिवसाच्या व्याख्यानमालेमध्ये आपण घेणार आहोत. तर आजचा राहुलजींचा विषय हा अंदमानातील समाजकार्य, शुद्धी आणि साक्षरता प्रसार असा विषय आहे. मी राहुलजींना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद रणजितजी. सामाम पातु सरस्वती भगवती. परिचयाचा उल्लेख करताना रणजितजींनी माझ्या शाहू महाराजांच्या भूमिकेचा उल्लेख केला आणि मला एक योगायोग सांगावा असा वाटतो. 2 मे 1921 ला राजबंदी असलेल्या सावरकरांची कारागृहातनं सुटका झाली. त्याची शताब्दी आपण आता साजरी करतोय. मेचा संबंध सावरकरांच्या आयुष्याशी खूप होता, कारण 28 ला त्यांची जयंती पण येते. आणि 6 मे 1922 ला शाहू महाराजांचं महानिर्वाण झालं. त्यामुळे त्यांची पुण्यतिथीची शताब्दी आता सुरू होतीये. बरोबर आहे, आता सुरू झाली याच महिन्यामध्ये. आणि सांगायला हरकत नाही, सावरकरच्या पोवाड्यांवरती आणि कवितांवरती शाहू महाराजांचं प्रचंड प्रेम होतं. धनंजय किरांच्या चरित्रामधला एक प्रसंग आम्ही चित्रित केलेला आहे, मुद्दाम या निमित्ताने सांगितला पाहिजे. शिवाजी क्लब नावाचा एक क्लब कोल्हापूरमध्ये त्यावेळेला चालायचा. त्या क्लबवर इंग्रजांनी बंदी घातली की शस्त्र आणि हे सगळं चालवण्यासाठी खड्ग, वेत्रचर्म, छुरिका जे आपण संघस्थानावर शिकतो ते तिथेही चालवलं जायचं. आणि त्या सगळ्याचा जेव्हा एकत्रित असा शिवजयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम ठेवला होता, तेव्हा मुंबईचे रिजंट आलेले असताना ते म्हणले हे फार भयानक आहे, हे पुढे जाऊन सशस्त्र क्रांतीला सहाय्य करेल, सबब ह्याच्यावर बंदी घाला. आणि त्या दामू जोशी नावाचा त्याचा प्रमुख होता, त्याला अटक करण्यात आली होती. तर हा दामू जोशी त्याला भेटायला तुरुंगामध्ये, आपणच अटक केलेली आपल्याच लोकांनी, तरी शाहू महाराज स्वतः जायचे आणि ते 2 जण मिळून कधी सिंहगडाचा पोवाडा, कधी बाजी प्रभूचा पोवाडा असे एकत्र म्हणायचे, असं धनंजय किरांच्या चरित्रामध्ये त्याविषयी एक सविस्तर उल्लेख आहे. त्यामुळे हे एक अतूट नातं आहे वेगळं. आणि मला सातत्याने असं वाटतं की सावरकरांचं साहित्य वाचल्याशिवाय आपल्याला त्या काळातल्या सगळ्या गोष्टींची कल्पना येऊ शकत नाही.
सुदैवाने एवढा प्रगल्भ राजबंदी अंदमानामध्ये जाणं हेच अंदमानचं संपूर्ण पर्व त्या 10-11 वर्षात बदलण्याचं मूल होतं असं मला स्वतःला वाटतं. त्याचं एकमेव कारण, सावरकर ज्या शाळेमध्ये शिकले पहिल्यांदा नाशिक जवळच्या भुऊर गावी, त्या शाळेतली एक छोटीशी आठवण अशी आहे की त्यांना शिकवणारे एक कवी मनाचे शिक्षक होते आणि अतिशय सुंदर शिकवायचे मराठी भाषा. एक दिवस अचानक त्यांनी वर्गामध्ये असं सांगितलं की अरे विनायक, मला वेगवेगळी नावं कशी निर्माण होतात आणि त्यांच्या मागचं रहस्य काय असतं हे शोधण्याची एक सवय आहे. आणि त्याच्यात आत मला असं सुचलं कालपासून विचार करत असताना की तुझ्या आडनावाचं एक वेगळं रहस्य आहे. वर्गातली सगळी मुलं आश्चर्याने बघायला लागली की कवी मनाचे हे शिक्षक काय बोलतायत. आणि त्यावर त्यांनी असं सांगितलं की पडत्या काळामध्ये ज्याचे कर राष्ट्राला सावरतात तो सावरकर, असं तुझ्या नावाची व्याख्या मी आज मानतो. आणि खरं सांगायचं तर हाच अत्यंत महत्वाचा भाग कुठेतरी डोक्यात एकीकडे बसलेला असलेल्या तात्यारावांनी अंदमानच्या काळामध्ये प्रचंड मोठं काम केलं. हे संपूर्ण अंदमान पर्व, काळं पाणी, अंदमानचे दिवस जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं. बऱ्याच लोकांना असं वाटतं की शुद्धीचं काम असेल, समाजकार्याचं काम असेल, हे सगळं त्यांना राजबंदी म्हणून एका जागी रत्नागिरीला स्थिर केल्यानंतर त्यांनी केलं का काय, कारण त्यावेळेला फक्त लेखणी चालवायला त्यांना परवानगी होती म्हणून. तर तसं नाहीये. मुळातूनच ही प्रवृत्ती तात्यारावांची होती आणि ती सातत्याने अंदमानमध्ये दिसत आलेली आहे. आपल्या समोर अंदमान मांडताना नेहमी फक्त तो कोलू ओढणं, त्यांना फटके चापकाचे कसे त्या फळीवरती बांधून आणि वरती हात बांधून उभं करून दिले जायचे त्याच्याविषयी, बारी बाबा जो आयरिश अधिकारी तिथे होता त्या आयरिश अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने सावरकरांना छळलं, या सगळ्या विषयीचेच फक्त गोष्टी आपल्या समोर मांडल्या जातात. पण संपूर्ण अंदमानचं पर्व ज्यावेळेला आपण सावरकरांचं वाचतो त्यावेळेला असं लक्षात येतं की अनेक उत्तम गोष्टींची सुरुवात सावरकरांनी तिथे गेली. त्यातल्या फक्त 3 गोष्टींवर आजच्या अल्पावधीत मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थात हे करताना शुद्धी हा विषय मी क्रमाने न घेता थोडासा उशिराने मांडेन. त्याच्या आधी मी पहिली गोष्ट ही मांडतो की सावरकरांनी त्या काळामध्ये ज्या 4-5 महत्वाच्या, म्हणजे जेवण, तिथं करावं लागणारं काम, तिथली शिक्षा, या सगळ्या बाबतीमध्ये ज्या सुधारणा घडवून आणल्या एक सामाजिक काम म्हणून, त्या फार महत्वाच्या आहेत असं म्हणावं असं वाटतं. त्याचं एकमेव कारण असं, ज्या महाराजा बोटीतून सावरकरांना अंदमानला नेलं गेलं, डोंगरीच्या तुरुंगातून नेल्यानंतर, सावरकर हे त्या काळातले एकमेव असे सर्वोच्च शिक्षित राजबंदी तिथले होते की जे बॅरिस्टर होते. त्यामुळे त्या अंदमानामधलं त्यांचं टोपण नाव जे, इतर सर्व प्रकारचे बंदी त्यांच्याकडे ज्या नावाने बोलले जायचे ते त्यांना बडाबाबू असं म्हणायचे. त्याचं कारण एवढा शिकलेला विद्वान माणूस आपल्यामध्ये येऊन बसलाय. अर्थात एका बाजूला राजबंदी होते, मग अगदी बंगालपासून येणारे, ते ब्रह्मदेशापासून येणारे, ते सिलोनपासून येणारे बंदी असायचे, आणि दुसऱ्या बाजूला चोर, दरोडेखोर, लुटारू, खुनी असेही लोक असायचे. आणि या सगळ्यांचं एकत्रित असं ते अंदमान होतं. आणि अत्यंत कमी शिकलेला, किंबहुना शिक्षणावरती अजिबात श्रद्धा नसणारा, गुन्हेगारच ठरून नंतरच्या काळात पोलिसात दाखल झालेला असा तो आयरिश बारी बाबू हा त्याचा प्रमुख होता. सुदैव एकच होतं की बारी बाबू हा फक्त जेलर होता आणि त्याच्यावरती अंदमानात त्या संपूर्ण पर्वात 2 पर्यवेक्षक नेमलेले होते आणि वेळ प्रसंगी ते पर्यवेक्षक मध्यस्थी करून बारी बाबूला आदेश देऊ शकायचे. आणि त्याचा बराचसा फायदा आपल्या बुद्धी चातुर्याने सावरकरांनी त्या काळात सामाजिक कार्यासाठी असेल, तिथले बदल घडवून आणण्यासाठी असेल, हा केलेला दिसतो. अगदी साधी गोष्ट आहे, अनेक वेळा तिथे म्हणलं जायचं की त्यावेळेला म्हणजे मुसलमानांमध्ये नमाज आणि हे याच्या पलीकडे कशाची सवयच नव्हती. बौद्ध लोक त्यांच्या पद्धतीने जप करायचे. हिंदू लोकांनी वाचन करावं म्हणून पुस्तकं यावीत असा विचार सावरकरांनी तिथं पहिल्यांदा ज्यावेळेला मांडला, तेव्हा प्रयत्न असे झाले की तिथले काम करणारे डॉक्टर्स असतील, वेगवेगळे अधिकारी जे लोक असतील, त्यातल्या हिंदूंना ते विनंती करायचे की तुम्ही तुमच्या पद्धतीने देशाकडनं पुस्तकं मागवा. त्या काळामध्ये शेकडो रुपये खर्च करून एखादा तिथनं आवडलेली चप्पल मागवू शकायचं, जसं आपण अमेझॉनवरनं हल्ली काहीतरी मागवतो ना तशी, की तिकडून मागवायचा. पण 2 आण्याचं पुस्तक मागवायचं ठरवलं तर त्याच्याच्याने ते शक्य व्हायचं नाही. अशा काळात सावरकरांनी सातत्याने मागं लागून तिथे काही पुस्तकं मागवण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने झालं असं की त्या बारीला कळायचं काहीच नाही, पण ते पुस्तक आलं की बारी पहिल्यांदा ते पुस्तक उघडायचा
आणि त्याच्यामध्ये मग कदाचित रशियन क्रांतीवरचं एखादं पुस्तक आलं असेल तर बोल्शेविक आणि इतर असे काही 4-5 शब्द दिसले की तो ती पानं टाराटारा पाडायचा आणि फेकून द्यायचं की हे पुस्तक नाही द्यायचं, याच्यामुळे इथं कदाचित हे सगळे बंदी असलेले लोक हे पुन्हा उफाळून येतील आणि मला त्रास होईल माझ्या सगळ्या चौक्या आणि इतर गोष्टींसाठी. अशा याच्यातनं वाट काढत 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 सावरकरांनी, जे राजबंदी होते त्यातले बरेचसे शिक्षित होते, बंगालकडनं येणाऱ्यांकडे तर साहित्याचं विपुल वाचन झालेलं असायचं, पण इतर हे जे सगळे खुनी दरोडेखोर आणि बाकी सगळे होते त्यांच्यामध्ये मात्र एक गोष्ट होती, ती म्हणजे त्यांच्याकडे शिक्षणाची वानवा होती. आणि मग तुम्ही जर सुशिक्षित झालात तर इथली ही जी सगळी नारळ फोडण्याची नोकरी आहे किंवा कोलू ओढण्याची नोकरी आहे किंवा बाकीची जी दोरखंड वळण्याची नोकरी आहे, ह्या सगळ्या जाऊन तुम्हाला लिपिकाची नोकरी मिळू शकेल असं सातत्याने त्यांना समजावून सांगायचे. कारण असे काही त्यांच्यातलेच बंदी की ज्यांना थोडंफार लिहिता वाचता येतंय त्यांना तिथं लिपिकाची नोकरी देऊन ऑफिसमध्ये काही छोटी खरड्या गोष्टी करण्यासाठी नेमून दिलेले पुरावे सावरकर सातत्याने या लोकांसमोर मांडायचे. तरीही बऱ्याचशा लोकांचं आता काय शिकून होणार आहे आमच्या ह्याच्यानी, अरे मग सावरकरांना त्यांच्या भाषेत त्यांना समजावं लागायचं. सावरकरांनी एके ठिकाणी अंदमानाच्या या दिवसांविषयी लिहिलंय, ते म्हणले एका दरोडेखोराला मी असं सांगितलं की अरे कुलूप फोडण्यासाठी हातोडी कशी वापरावी हे शिकल्याशिवाय तुला आली का. आता एखाद्याला असं वाटेल की बाबा सावरकरांसारखा माणूस असं कसं उलट काहीतरी बोलतोय, तर सावरकरांनी असं स्वच्छ म्हणलेलं आहे, ज्या भाषेत त्याला समजायचं त्या भाषेत समजल्याशिवाय त्या माणसाला कळणार कसं. आणि म्हणून मग त्या त्या भाषेत त्यांना समजावून मग तू शिकलास तर तुला हातात पेन्सिल धरता येईल, मग तुला तिथलं काम मिळेल, मग हे अंग कष्टाचं मेहनतीचं काम तुला करावं लागणार नाही. हे मेहनतीचं काम सावरकरांनाही कळावं लागलं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तिथे पहिलं काम जे अगदी सुरुवातीला हलकं म्हणून दिलं जायचं ते होतं सगळं नारळ फोडण्याचं. प्रचंड नारळ सगळे अंदमानात येणायचे आणि मग अक्षरशः शेकडो कैदी एका बाजूला फक्त ठपाठप दिवसभर त्याचे धाड धाड आवाज येतात, नारळ फोडायचे, नारळ फोडून त्याचं पाणी एका बाजूला करून ठेवायचं. ते पाणी पिपातनं वाया घेतलेलं असलं तरी त्यातले 2 थेंब सुद्धा एकाही कैद्याला तोंडात घ्यायला प्रॉब्लेम नव्हती. नारळातलं खोबरं काढून बाजूला टाकायचं, करवंट्या एका बाजूला फेकायच्या आणि मग त्याची वरची जी सगळी साल सोललेली असेल ती कुठून कुठून त्याचा काथ्या निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त सुट्टी करून ठेवायची, असं सगळं काम असायचं. सावरकरांची एक गोष्ट अशी लक्षात आली की हिंदू कैद्यांना या सगळ्याचा त्रास फार होतो. त्याचं कारण असं होतं की हा बारीचा का कुणास ठाऊक पण हिंदू समाजावर प्रचंड राग होता आणि त्या मनात त्याला मुसलमान जवळचे वाटायचे. बरं जे काही राजबंदी यायचे किंवा गुन्हेगार यायचे त्याच्यात मुसलमान कमी आणि हिंदू जास्त असायचे, नाही तर मग ब्राह्मी असायचे, म्हणजे बुद्ध धर्माचे असायचे. त्यामुळे मग मुसलमान लोकांना वॉर्डन नेमणं याच्याकडे त्याचा कल जास्त असायचा. त्यामुळे पंजाबी मुसलमान किंवा पठाणी मुसलमान हे वॉर्डन म्हणून जास्त काम करायचे. त्यातल्या एकाला सावरकरांनी छोटा बारी असं नाव ठेवल्याचा उल्लेख सातत्याने दिसतो, त्याचं नाव होतं मिर्झा सिंग. तर तो मिर्झा जो होता तो मिर्झाला ते छोटा बारी म्हणायचे कारण तो अगदी बारीची नक्कलच्या नक्कल करायचा. सावरकरांनी लिहिलंय की चुकून एखाद्याने खोबऱ्याचा तुकडा वगैरे खाल्ला तर हे मुसलमान पठाण जे असायचे ते लक्ष देऊन मारायचे आणि दंडुकांनी बेदम मारायचे आणि अशा वेळेला ते सोडायचे नाहीत कुणाला. एक सिलोनचा कैदी होता तिथं आणि त्याला त्या दिवशी भयानक काहीतरी कारणाने भूक लागली होती आणि त्याला खायचं होतं. त्यांनी एक ज्याला श्रीखंडाचा नारळ असं इकडे म्हणलं जायचं, म्हणजे थोडक्यात आपल्याला आतलं खोबरंही अतिशय गोड खायला मिळतं आणि पाणीही गोड असतं असं शहाळ, तर तो त्यांनी लपवला आणि 2 दगडांच्या मागे गपचूप ठेवला. पण दुर्दैवानी एका पठाणी वॉर्डनचं तिकडे लक्ष गेलं. आता त्या पठाणी वॉर्डनलाही खायची इच्छा झाली होती, बाकी कोणी बघत नाही म्हणून त्यांनी जाऊन त्याला गपचूप सांगितलं, नारळ मेरे पास दे दो पहिले, चलो द्याव. बरं तिथे एक वेगळी पद्धत होती, त्याला चलन असं म्हटलं जायचं असं सावरकर म्हणतात. ते चलन म्हणजे काय, तर तंबाखू जी यायची ती तंबाखू लाच म्हणून दिली की तुमचं काम व्हायचं. मग एक तो चलन दे वरना नारियल दे असं तो मागे लागला. आता त्या सिलोनचा जो कोण होता श्रीलंकन त्याच्याकडे दुर्दैवाने त्या दिवशी तंबाखू नव्हती. मग आता करायचं काय, नारळ द्यावं लागणार, पण त्याला नारळ तर द्यायचा नव्हता. गमतीचा भाग असा आहे, सावरकरांनी लिहिलंय की त्यांनी बराच वेळ शांतता याचे दंडुके बिंडुके खाल्ले, पण एका लिमिट नंतर म्हणजे काही काळाने सहनशक्ती संपते आपली, तसं झालं आणि तो त्या सिलोनी त्या माणसाची केस धरून ओढत होता, तर त्यांनी त्या पठाणी वॉर्डनची दाढी पकडली अक्षरशः आणि ती पिरगाळली आणि जवळजवळ उपटून काढेल इतका तो त्याला उलटून फेकायला लागला, छातडावर बसला
आणि बाकी सगळे आरामात कैदी मग शांतपणे बसून राहिले, कारण सावरकरांनी सांगितलं त्या दोघांचं चाललंय, आपण कोणी मध्ये पडायचं नाही. तर काही लोक म्हणले असं कसं, नाही नाही मुद्दामच म्हणले या वॉर्डनला जरा शिक्षा झालीच पाहिजे, हा छोटा बारी आणि याची सगळी लोक जी आहेत ती आपल्याला फार त्रास देतात, त्याच्यावरती काहीतरी निर्णय व्हायलाच पाहिजे. आता खरं तर सामंजस्याच्या धोरणाने सर्व राजबंदी आणि सर्व इतर प्रकारचे कैदी यांना एकत्र आणण्याचं धोरण असताना या बाबतीत मात्र सावरकर असे का वागले, असं एखाद्याच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो. तर मला स्वतःला असं वाटतं की त्यातला एक अत्यंत महत्वाचा भाग असा होता की कुठेतरी जर या वॉर्डन्सवर बसली पाहिजे की आम्ही असे साधे कैदी नाही आहोत, आमच्यावरती असे अत्याचार तुम्ही करणार असाल तर आम्ही जनावर नाही आहोत, आम्हीही माणूस आहोत, आणि हा विचार पुढे कुठेतरी झाला पाहिजे. त्यानंतर एक मोठा बदल झाला की इतकं मारलं त्याला की त्यानंतर खोबरं वगैरे मागणं दूर, तो कैदी तिथं कुठेही दिसला किंवा त्याच्या जवळपास कुठेही बडा बाबू हा माणसामुळेच हे झालंय हे लक्षात आलेलं असल्यामुळे परत कधीही तो माणूस त्यांच्या वाट्याला गेला नाही. सावरकर म्हणले सगळ्या प्रकारच्या गोष्टी कायद्यांमध्ये चालायच्याच, पण मला आनंदाचा भाग एवढाच होता की मला थोडंफार खोबरं जास्त खायला मिळायला लागलं काही वेळा. त्याचं कारण तिथलं जे जेवण होतं ते किती निकृष्ट दर्जाचं होतं त्याविषयी त्यांनी सगळं लिहिलेलं आहे. पण लवकरच सावरकरांची तिथनं परत बदली झाली. त्याचं कारण हात आता छान घट्ट पडून तुझे सणसणीत झालेले आहेत, त्यामुळे आता कोलू ओढायचं, आता तिकडे जा. एकच होतं, कृश प्रकृतीचे असल्यामुळे सावरकरांना असाच एक आणखीन माणूस मदतीला दिला गेला होता आणि ते दोघं मिळून तो कोलू ओढायचा. पण तरीही तो बारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे चापकाचे 2 फटके देऊन त्यांच्यावरती ओरडायचाच की काय दिवसभरात एवढं तेल गाळायला सांगितलं होतं, बघा तो तिकडचा, बघा तो तो आलाय खास खून करून 3, पण काय ओढतोय अप्रतिम कोलू, सांगितलंय त्याच्यापेक्षा काही चमचे जास्तच तेल भरतंय आणि तुझ्याकडे दिवसभर मदतीला माणूस देऊनही तुझे 4-5 चमचे कमीच भरतंय. सावरकर यांनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. सावरकर म्हणले जन्मजात कष्टाची सवय आहे त्याला, कारण तो काही राजबंदी नाहीये माझ्यासारखा सुशिक्षित, तर तो अट्टल गुन्हेगार आहे, दरोडेखोर आहे, त्यांनी खून केलाय, असल्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे त्याला जन्मजात शारीरिक कष्टाची सवय आहे, त्यामुळे तो ओढणारच. त्याला सांगा ना एक तासाभरात एक चांगला फटका लिहून देतोस का म्हणून काव्य प्रकारातला, तो म्हणे मी अर्ध्या तासात लिहून देईन. तर बारी म्हणलं म्हणजे काय, ज्याला जे कळतं त्या पद्धतीनेच तो काम करतो म्हणले, हे काय माझं काम आहे का म्हणले, पण तुम्ही मला कामाला लावताय, मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतोय म्हणले, असं बोलायचं नाही दरवेळेला म्हणे. त्याला फटक्याची सवय नाही तशी मला शारीरिक कष्टांची सवय नाही. हे नुसतं बोलणं नव्हतं, तर ज्यांच्या समोर ते बोलत होते त्यातनं अनेकांच्या असं लक्षात आलं की या बारी बाबाला असं उलट उत्तर बुद्धिजीवी पद्धतीने दिलं तर आपली काही कामं साथ देऊ शकतात. कारण अनेकदा असं घडलं, बारीशी जवळजवळ मी सहजगत्या एकदा मोजायचा प्रयत्न केला होता की अंदमानात किती वेळा सावरकर वाकडे गेले असतील, तर जवळजवळ 84 वेळा सावरकरांचं त्याचं समोरासमोर काही ना काहीतरी कारणावरनं वाजलेलं आहे, वेगवेगळ्या कारणांनी असेल पण वाजलेलं आहे. प्रत्येक वेळेला बारीला निरुत्तर करण्यात सावरकर यशस्वी ठरले. त्याचे एकमेव कारण त्यांची प्रतिभा, त्यांची प्रगल्भता, त्यांचा अचूक विचक्षण असा त्या क्षणाला असलेला विचार, यामुळेच सावरकरांनी हे केलं असं म्हणावंच वाटतं. पण नंतरच्या काळात मात्र सावरकरांनी असं लिहिलंय की मी तिथं पुस्तकं आणण्यात यशस्वी ठरलो, कारण अगदी क ख ग फासणं प्रत्येक गोष्ट तिथल्या सगळ्या लोकांना शिकवणं आवश्यक होतं. आणि मी प्रत्येकाला असं सांगायचो ही इथली कष्टाची नोकरी तुमची जाईल, तुम्ही एकच काम करा, कसंही करा शिका, 4 बुक तुम्ही वाचायला लागलात, तुम्ही थोडंसं लिहायला लागलात की तुम्हाला लिपिक म्हणून नोकरी मिळेल, ही कष्टाची कामं जातील. आणि किती अगदी खुनी असला, दरोडेखोर असला, तो तिथे शिक्षा भोगायला आलेला असला तरी एवढ्या शारीरिक कष्टांची सवय नसते. आणि ज्या प्रमाणामध्ये जेवण आणि इतर सगळ्या व्यवस्था होत्या त्या थोड्या लिपिक आणि या सगळ्या भागात गेल्यानंतर वेगळ्या दिल्या जायच्या, कारण तिथे एकूणच जेवणाची व्यवस्था सुद्धा हिंदूंसाठी वेगळी, मुसलमानांसाठी वेगळी असेच होती, त्याचबरोबर राजबंदींसाठी वेगळी आणि इतर बंदींसाठी वेगळी अशीही होती. या सगळ्यामध्ये प्रत्येक वेळेला बदल करण्यासाठी सावरकरांना प्रचंड काम करावं लागलं. तिथं कांजी नावाचा एक प्रकार जो आजच्या काळात आपल्या लक्षातही येणार नाही, पण ती कांजी लोकांना म्हणजे प्रचंड उकळून 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 त्या तांदुळापासून ती बनवलेली जी पेज असते ती कांजी बनवली जायची आणि ती दिली जायची. एकदा काही कारणाने ती लाकडं नीट पेटवता आली नाहीत, काहीतरी झालं आणि त्याच्यावरती घासलेट ओतून ती पेटवावीत, मोठ्या प्रमाणावर बनवली जायची, एवढ्या प्रचंड शेकडो कैद्यांची बनवली जायची म्हणून, तर त्याचं बरचसं घासलेट त्या कांजीतही पडलं आणि सगळ्या कांजीला घासलेटचा वास येत होता. सगळ्यांनी तक्रार केली की घासलेटचा वास येतोय. बारी आला नेहमीप्रमाणे परत,
सावरकर म्हणले, हे असलं खाणं कशासाठी आम्हाला देताय? देताना नीट द्यायला पाहिजे. जे देताय ते मुळात निकृष्ट दर्जाचं आहे, पण ते तरी नीट द्या. कारण तिथं कधी कधी एक वेगळ्या प्रकारचा साप निघायचा, तो त्याच्यात त्याचे तुकडे पडलेले असायचे. कधी कधी जळवा त्या सगळ्या खाण्यामध्ये पडलेल्या असायच्या. आणि ह्याच्या पलीकडं दुसरं खाणं मिळणार नाही, जे दिलंय ते संपूर्ण खावंच लागेल असा नियम होता. अशा वेळेला सावरकर सगळ्यांना समजावून सांगायचे की अरे, तुझ्या घरच्यांनी जर काही तयार करून आणलं असेल तुझ्यासाठी आणि चुकून येताना त्याच्यामध्ये काहीतरी पडला किडा एखादा, तर तू काय घरच्यांनी आणलं तरी सुद्धा हे काय किडे घातलेलं मला दिले असं म्हणून फेकून देतोस का? आपल्याला पर्याय नाही. जगायचं असेल तर आपल्याला ताकद पाहिजे, आणि ताकद हवी असेल तर जे देतील ते खाणं मुकाट्याने आपल्याला खाल्लंच पाहिजे. तर तो किडा फेकून द्यायचा, मनातनं काढून टाकायचा सर्व विचार. हे छान माझ्या घरनं आलेलं आहे असं समजायचं आणि खायला लागायचं. हे समजावणं सोपं असतं, कृतीत आणणं अवघड असतं. पण सावरकरांनी या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष 10-10 वेळा लोकांसमोर जेव्हा केल्या, त्यानंतर लोकांचा प्रत्येक गोष्टीवर विश्वास बसायला लागला आणि त्यातून त्यांनी मग पुढच्या गोष्टी साध्य करण्यासाठी या लोकांना तयार करायचं आणि एक वेगळा संघर्ष आपण तिथे करायचा असं ठरवलं. एक फार गमतीचं वाक्य सावरकरांचं मला नेहमी आवडतं त्याच्यात लिहिलेलं. ते असं म्हणायचे की हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातल्या सगळ्या कट्टर निष्ठा आपल्या या लोकांना समजावताना बऱ्याचदा अर्धवट शिकलेले किंवा शिकून आलेले राजबंदी यांना पटवणं अवघड जायचं. पण एखादा गुन्हेगार जो खून करून आलाय, दरोडे टाकून आलाय, काहीतरी उद्योग करून आलाय, नसते आणखीन बलात्कार करून आलाय, तो मात्र मनाने कट्टर हिंदू असायचा. त्याला पटकन पटायचं की अरे हो, हिंदू धर्मातल्या या निष्ठांवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. म्हणले त्यांना सोपं समजावणं मला अत्यंत सोपं जायचं म्हणले त्या मानाने, या सगळ्या बाकीच्या राजकीय बंदींपेक्षा. पण सावरकरांनी त्या काळामध्ये बंगाली असेल, उर्दू असेल, हिंदी असेल, हे सर्व साहित्य, संस्कृत मधल्या वेगवेगळ्या पोथ्या, योग वसिष्ठ, गीता, गीतेवरची टीका, सटीप, अशी थोडी थोडकी नाही 2000 पुस्तकं तिथं आणली आणि एक मोठं वाचनालय त्या काळामध्ये अंदमानमध्ये सुरू केलं. तरीही एकमेकांची पुस्तकं बदलायला मात्र बारीने परवानगी दिली नव्हती. त्याविषयीची केस सावरकर त्या काळामध्ये लढले तिथल्या पर्यवेक्षकांपर्यंत जाऊन, आणि पर्यवेक्षकांना त्यांनी पटवलं. तरीही बारी तयार होणार. बारी म्हणला नाही नाही, हे पुस्तकं बदलण्याच्या निमित्ताने ना एकमेकांना आतमध्ये काहीतरी चिठ्ठ्या घालून पाठवतील आणि त्याच्यातनं काहीतरी आणखीन क्रांती करायचा प्रयत्न करतील, आतली पानं गपचूप फाडतील आणि त्याच्यावरती काहीतरी नवीन संदेश तयार करतील, त्यामुळे मी ही परवानगी देणार नाही. या विषयावरती जसं आपल्याकडं आपण म्हणजे सत्याग्रह करतो तशा पद्धतीने सावरकरांनी सगळ्यांना एकत्र करून एक दिवस ठय्या आंदोलन केलं. मग सगळं समजावून सांगितलं. शेवटी त्या पर्यवेक्षकांनी एक मध्यम मार्ग काढला. तो म्हणला एक काम करूया, एका खोलीमध्ये सगळी पुस्तकं एकत्र करायची, सर्वांनी यायचं आणि वेगवेगळी आपली पुस्तकं एकमेकांना देऊन ती वाटून घेऊन जायची. परस्पर तुरुंगामध्ये मात्र अशी बदली करता येणार नाही पुस्तकांची तुम्हाला, असा एक नियम करून काय ना. पण त्या निमित्ताने एक खोली जी तयार झाली तिचंच पुढं वाचनालयामध्ये रूपांतर झालं. सावरकर बंगाली शिकले होते हे जर आज तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. सावरकरांनी असं लिहिले, मला लिहिता मात्र फार येईना कारण तिथं लिखाणाचं साहित्य नव्हतं. आपल्याला सगळ्यांना माहितीये, भिंतीचा फळा आणि घायपातीचा काटा घेऊन त्या माणसाने सगळं लिखाण केलं. पण आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, सावरकरांना लिखाणाला काही दिलं गेलं नसलं. कारण सावरकरांना एरवी सुद्धा दंडाबेडी घातलेली असायची, इतकं घाबरायचे. सावरकरांच्या ह्याच्यावरती ती जी नंबर प्लेट होती ज्याच्यावरती त्यांचा गुन्हेगारी क्रमांक लिहिला होता, त्याच्यावरती मोठ्या अक्षरात डी असं ठोकलेलं होतं. आपल्याला असं वाटतं की ABCD हे आपले वर्ग असतात त्या पद्धतीने दिलेलं आहे का? तर ज्यांच्या पाठीवरती गळ्यातल्या नेमप्लेटवरती डी असं ठोकलेलं असेल त्याचा इंग्रजांच्या भाषेत अर्थ होता डेंजरस. आणि हा कृश व्यक्ती 5 फूट 3 इंचाची ती डेंजरस वाटावी म्हणजे सावरकरांचं प्रतिभा आणि वक्तृत्व आणि त्यांची विजिगीषू वृत्ती आणि त्यांच्या डोक्यातनं निर्माण होणाऱ्या नवनवीन कल्पना या ब्रिटिशांना किती घाबरवून सोडत होत्या त्याचं ते उत्तम उदाहरण आहे असं म्हणावं असं वाटतं. पण सावरकरांनी असं लिहिलंय की माझ्या दुर्दैवाने मला लेखणी मिळाली नाही, बाकीच्यांना पाट्यांचे तुकडे मिळायचे, मग हळूहळू कागद मिळायला लागले, त्यांना पेन्सिल दिली जायची. सावरकरांना मात्र हे कधीही शेवटपर्यंत दिलं गेलं नाही. पण तरीही सावरकरांनी इतरांना साक्षर बनवण्यासाठी प्रचंड काम त्या काळामध्ये केलं. हिंदीचा प्रसार प्रचंड मोठ्या प्रमाणावर सावरकरांनी केला आणि ह्या हिंदीचा प्रसार करत असतानाच तिथल्या काही उत्तम मुसलमान कैद्यांकडनं त्यांनी उर्दू शिकलेली आहे. त्याचे अनेक पुरावे आजही उपलब्ध आहेत. साक्षरता ही स्वतःपासून सुरू केली जावी हा सावरकरांचा
सगळ्यात मोठा त्यातला अत्यंत भाग होता की मला जे येत नाही ते मी शिकणार, तेव्हा मी मला येणारं दुसऱ्याला शिकवायचा उद्युक्त करणार स्वतःला. त्यामुळे मला बंगाली येत नाही, मी बंगाली शिकणार. त्यामुळे बंगाली पुस्तकं त्यांनी रवींद्रनाथ टागोरांपासून सगळ्यांची, विमलदानपर्यंतची अत्यंत उत्तमरित्या वाचून काढली. त्यांनी बंगाली बोलण्यासाठी सुरुवात त्या काळामध्ये केली. उर्दू लिखाणाची सवय त्या काळामध्ये सावरकरांनी केली. इंग्रजी त्यांचा फरडा होता, त्यामुळे इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व होतच, मराठीवर होतं, संस्कृतवर होतं. कारण वडिलांच्या ग्रंथालयामधनं लहानपणापासून म्हणजे अत्यंत विद्याव्यासंगी असे वडील, प्रचंड पाठांतर असणारे. त्यामुळे त्या सगळ्या योग वसिष्ठापासून ते गीतेच्या टीकेपर्यंत सगळ्या गोष्टी लहानपणापासूनच त्यांनी दामोदर सावरकरांच्याकडनं तोच वसा घेऊन वाचलेल्या होत्या. त्यामुळे संस्कृत, हिंदी, मराठी आणि इंग्रजी हा विषय नव्हताच, पण बंगाली आणि उर्दू या 2 भाषा त्यांनी स्वतः शिकल्या. आणि सांगितलं तर आश्चर्य वाटेल, तिथनं बाहेर पडलेले अत्यंत अट्टल दरोडेखोर असलेला एक जण आणि नंतरच्या काळामध्ये 2 खून आणि तरीही ज्याला फाशी नव्हता, जन्मठेप झालेली होती असा बाहेर पडलेला एक कैदी, या दोघांना नंतर खरंच उत्तम नोकऱ्या लाभल्या. म्हणजे त्याचाही संदर्भ तिथे येतो. सांगण्याचा उद्देश असा की शिक्षणाने प्रगती होऊ शकते, साक्षरता किती महत्वाची आहे आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट कशी केली पाहिजेत याचा विचार घेऊन सावरकरांनी त्या काळामध्ये संयुक्त निधीमधून त्या बंदिवानांना पाट्या वाटणं असेल, क्रमिक पुस्तकं त्यांच्यासाठी आणणं असेल, उच्च विषयांमधली पुस्तकं तिथे आणलं असेल, असे अनेक विषय त्या काळामध्ये सावरकरांनी केले. सांगितलं तर गंमत वाटेल, 2 दरोडेखोर, 4 चोर आणि इतर अनेक लोकांना तिथनं परीक्षा द्यायला लावून नंतर पुढे बाहेर पडल्यानंतर त्यातले काही BA आणि MA झालेले आहेत आणि त्यांनी सावरकरांना त्याचं श्रेय देऊन सावरकरांना पत्र पाठवलेले आहेत की तुमच्यामुळे तात्याराव आम्ही तिथे सुरुवात केली शिकायला आणि बाहेर पडल्यावरती आता हे अर्धवट सोडायचं नाही की हे तले नेव्रते आम्ही अंधतेने, त्याप्रमाणेच की हा वसा टाकायचा नाही. आता या पद्धतीने सावरकरांनी त्यांना शिकवल्यामुळे नंतरच्या काळात ते BA MA झाले. हा किती महत्वाचा भाग आहे बघा. सुक्याचं चलन जिथं दिलं जायचं, म्हणजे तंबाखूच्या 2 चिमटी त्या शिष्याला द्यायच्या, त्या कुठनं तरी मिळवायच्या, कारण सावरकर काही तंबाखू खायचे नाही, पण त्या द्यायच्या. त्याला 2 तंबाखूच्या चिमटी दिल्या, त्यांनी त्याची गुळणी लावली की म्हणायचं आता बस, आता मी तुला शिकवतो. आणि मग त्याला शिकवायला लागायचं. का? अरे बाबा तुला लाच दिली, आता मी सांगतोय तेवढं ताई. ही गोष्ट सोपी नसते. आज आपल्याला पटकन असं वाटतं की अशी लाच दिली की अमुक एक काम होतं. तिथल्या बंदिवानांमध्ये अशा पद्धतीने काहीतरी काम सुरू करणं, त्यांची मनोवृत्ती त्यासाठी वळवणं, नुसती वळवणं नाही तर ती वळवण्यासाठी जशा शिष्यवृत्त्या आजच्या काळात आपण देतो चांगलं शिक्षण करण्यासाठी, तशी तंबाखूची चिमूट, 2 चिमूट सुक्याचं चलन म्हणून त्यांना देणं आणि त्यातून आपलं कार्यभाग साधण्यासाठी का होईना त्यांना पुढे नेणं, ही सोपी गोष्ट नसते असं मला असं वाटतं. सावरकरांनी हे सगळं केलं. पुष्कळ खटपटीनंतर त्यांच्या पहिल्या संपाला फळ येऊन ती लायब्ररी तयार झाली, ते ग्रंथालय उत्तमरित्या उभं राहिलं. जवळजवळ 2000 मी म्हणलं तशी वेगवेगळ्या भाषातली पुस्तकं तिथे आली. तरी ही मराठी पुस्तकं फार नव्हती बरं का. ही पुस्तकं नंतर आणायचा प्रयत्न त्यांनी केला. पण इंग्रजी पुस्तकांचा भरणा मात्र सावरकरांनी स्वतःच काही गोष्टी वाचलेल्या असल्यामुळे त्यांनी अतिशय उत्तम केल्याचं दिसतं. म्हणजे सारा हार्बर्ट स्पेन्सर असेल किंवा मिल असेल किंवा डार्विन हक्सले असेल, हेगेल असेल, इमर्सन असेल, अशा अनेकांची पुस्तकं, शेक्सपियर, मिल्टन, त्यानंतर पोप यांचे सगळे ग्रंथ किंवा अबाटचा नेपोलियन, बिस्मार्क यांचे भाग किंवा मॅझिनीचं चरित्र ज्याची त्यांनी नंतर स्वतः प्रस्तावना लिहिलेली ती, असे सर्व प्रकारचे ग्रंथ त्यांनी तिथं आणले आणि ते स्वतः नंतरच्या काळात लोकांना वाचून दाखवायचे की तुला कळत नाही का, मी वाचून दाखवतो, मी तुला गोष्ट सांगतो. याचं एकमेव कारण असं की त्यांच्या असं लक्षात आलं की जेव्हा अत्यंत क्रूर कर्म बारीकडनं छळ केला जायचा आणि कामाला लावलं जायचं प्रचंड, तेव्हा मुसलमान लोक एक उद्योग करायचे. बरोबर जो एरवी कधी आयुष्यात त्यांनी मुसलमान धर्माचा बाकी काही केलं नसेल, गुंडगिरी केली असेल, धाकदपक्ष केला असेल, चोऱ्या माऱ्या केल्या असतील, तो तिथे गेला कामाला की बरोबर 7 वेळचा नमाजी व्हायचा. म्हणजे आणि मग तो नमाजासाठी बाजूला. आता तो नमाजाला बसला म्हणजे त्याला त्रास द्यायचा नाही, कारण जेलरच्या हाताखाली काम करणारे वॉर्डनही मुसलमानच आणि हिंदूंना मात्र खचून काम करावं लागायचं. मग सावरकर म्हणायचे अशा वेळेला माझ्या लक्षात यायचं की तो सतरंजीवर बसलाय, तो ते 10 वेळा ते नमाज सुरू करण्याच्या आधी स्वतःची दाढी कुरवाळत बसलाय, नंतर नमाज संपल्यानंतर डोळे मिटून शांत बसलाय, तर समोर एक मासाची तुकडी आणून ठेवीपर्यंत तो उठणार नाही. असं ते बगळ्यासारखी बकत ध्यान जसं म्हणतात का निद्रा, तशा पद्धतीने म्हणे मुद्दाम हे सगळं त्यांचं चाललेलं आहे हे लक्षात आलं.
मग या सगळ्याला उत्तर काहीतरी द्यायला पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं आता तुलसी रामायण वाचायला आपणही बसूया. तर मग बारीनी एकदा त्यांच्या विरोधात हे केलं की अहो हे काय चाललंय, हे चालणार नाही तुमचं असं. त्यांच्यामध्ये ती प्रथा आहे. म्हणले आमच्यामध्ये पण आहे. अहो तुमच्यामध्ये अशी कुठे आहे प्रथा? नाही नाही म्हणे आमच्यामध्ये पण प्रथा आहे, तुम्हाला माहिती नाहीये. आमच्याकडे इतके दिवस ती पुस्तकच तुम्ही आणून दिली नव्हती. आता तुलसी रामायण आलेलं आहे, त्यामुळे आता रामायणाचा भाग आमच्याकडे रोज वाचत नाही. हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की कामाच्या वेळेमध्ये कोणी आपला धर्म पाळायचा नाही. त्याचं कारण त्याच्या लक्षात आलं की आता जर यांनी काम नाही केलं त्यांनी काम नाही केलं तर काम कुठनं होणार या सगळ्यामध्ये. त्यामुळे सावरकर हे सगळं काम करत असताना बुद्धिजीवी पद्धतीने बारीच्या विरोधात सातत्याने जात होते आणि बारीला प्रत्येक गोष्ट तिथनं माघार घ्यायला लावत होते आणि त्यासाठी आपल्या बुद्धी चातुर्याचा वापर ते सातत्यानं करत होते. जे काही राजबंदी असतात त्यांना उच्च विचारांची चालना देण्यासाठी साहित्य आणि या सगळ्या गोष्टीचा सातत्याने वापर करावा लागतो याची सावरकरांना कल्पना होती. आणि म्हणून सावरकरांनी तिथे घेतलेल्या एका अत्यंत आगळ्या वेगळ्या स्पर्धेविषयी मुद्दाम सांगितलं पाहिजे, कारण आपण हा जी व्याख्यान मला करत असताना मी सावरकर या स्पर्धेचाच पाया त्या सगळ्याला आहे म्हणून मुद्दाम मी हे सांगतोय. ग्रंथालय मोठ्या स्वरूपात सुरू झाल्यानंतर सावरकरांनी असं ठरवलं की या राजबंदी जे आहेत त्यांच्यासाठी आपण एक स्पर्धा घ्यायची. मग त्यांनी सगळ्यांसमोर एक प्रश्न टाकला की पेशवाई बुडाल्यापासून हिंदुस्थानात नाव काढण्यासारखे राष्ट्रीय पुरुष कोण निर्माण झाले त्यांची नावं आता प्रत्येकाने सांगा आणि मी त्या बदल्यात त्यांना उत्तम नावं सांगतील त्यांना प्रत्येकाला काही ना काहीतरी बक्षीस छोटस देणार. बक्षीस म्हणजे काय, ते 1 मूठ 2 मूठ तंबाखू हेच असणार चिबूट असं. पण हे ठरलं. सावरकरांनी असं लिहिलंय अंदमानच्या परवामध्ये की दुर्दैवाचा भाग असा होता की 1857च्या समरामधल्या एकाचही नाव दुर्दैवाने त्यातल्या कोणीही घेतलं नाही. बाकीची सगळी नावं घेतली गेली जे इंग्रजांच्या विरोधामध्ये काही ना काहीतरी चळवळी करण्याचा प्रयत्न करत होते. अशा फक्त एकाने झाशीच्या राणीचं नाव घेतलं, बाकी कोणी नाही. त्याला 2 चिमूट तंबाखू मिळून गेली. आणि मग मात्र सावरकरांनी असं सांगितलं की हा इतिहासच जर तुम्हाला माहिती नसेल तर उपयोग काय. व्यक्तिशः मग त्यांनी या सगळ्या विषयावरती प्रत्येकाशी चर्चा केली. रजनीकांतांचं जे शिपाई युद्ध नावाचं पुस्तक आहे ते मुद्दाम लोकांसमोर वाचून दाखवलं त्या काळामध्ये. आणि मग त्यांना सांगितलं की आपला इतिहास एवढा जाज्वल्य आहे आणि मूर्खासारखे आपण सगळेजण बंदिवासात राहून या कशाचाही विचार न करता हे काम करतोय. याचा परिणाम असा झाला की तिथे काम करणारे जे डॉक्टर किंवा इतर बाहेरचे लोक होते ते बाहेर कुठेतरी राहायचे. तर त्यांच्या असं लक्षात आलं की आपण तिकडून सगळ्या वस्तू मागवतो देशावरनं, पण आपल्याकडे उत्तम वाचायला पुस्तकं नाहीयेत. मग त्यांनी बारी बाबाकडे तिथल्या पर्यवेक्षकाकडे सांगितलं की अहो हे राजबंदी फार चांगलं काहीतरी वाचतात असं कळलं, आम्हाला पुस्तकं मिळतील का? सांगितलं तर आश्चर्य वाटेल. सावरकरांनी निर्माण केलेलं ग्रंथालय नंतर अंदमानामध्ये फिरतं ग्रंथालय म्हणूनही चालायला लागलं त्या काळात. कारण हे बाहेरचे डॉक्टर्स असतील, वकील असतील, इतर सगळे काम करणारे लोक असतील, त्यांच्यापर्यंत ही पुस्तकं गेली पाहिजेत असा विचार. मग त्या निमित्ताने सावरकरांनी बारीपर्यंत त्या पर्यवेक्षका थ्रू जाऊन असं समजावून सांगितलं त्याला की या पुस्तकांची माहिती असणारा माणूसच त्या ग्रंथालयाबरोबर गेला पाहिजे. तुमचा कोणीतरी वॉर्डन जाऊन उपयोगी नाही आणि मुसलमान तर अजिबात नाही, कारण त्याला काही वाचायची अक्कल नाही कुराणा व्यतिरिक्त. आणि कुराण सुद्धा तो पूर्ण नीट वाचतो याच्यावर माझी श्रद्धा नाही म्हणली. आणि मग सावरकरांच्या विचारांची 2 माणसं त्या फिरत्या ग्रंथालयावर नेमली गेली. आणि मग ती माणसं बाहेर गेल्यानंतर नुसतं पुस्तक चांगलं कुठलं आहे असं सांगून देण्याचं काम करत नसत, तर राष्ट्रवादी विचारांची पेरणी त्यांच्यामध्ये करायची आणि मग हे वाचा म्हणजे तुम्हाला पटेल आम्ही काय म्हणतो ते असं सांगायचं. अशा पद्धतीने चळवळ साक्षरतेच्या माध्यमातून बाहेर नेण्याचं काम त्या काळामध्ये उत्तम केलं. या सगळ्याचा परिणाम असा झाला की आयर्स गेट, सरस्वती, चित्रमय जगत, प्रताप, केसरी, केव्हा केव्हा संदेश, आयझीटेक, बंगाली अशी सगळी वर्तमानपत्र ही नंतर जी बाहेर यायला लागली ती हळूहळू गपचूप चोरून आतमध्ये यायला लागली आणि सावरकरांना आतमध्ये रोजच्या बातम्या देशातल्या मिळायला लागल्या. अशा पद्धतीची त्यांना संपूर्ण ती शिकवणही तिथं मिळाली आणि हा सगळा विषय तिथं व्हायला लागला. त्यामुळे साक्षरता, समाजकार्य, शिक्षा वेगवेगळ्या पद्धतीने तिथं जे काही अत्याचार होत होते त्याच्या विरोधामध्ये या लोकांना एकत्र करणं, या सगळ्या गोष्टी सावरकरांनी बुद्धिपूर्वक तिथे केल्या. त्या पर्यवेक्षकाच्या मदतीने केल्या. हे सांगत असताना जे मुसलमान लोक तिथे वॉर्डन म्हणून होते त्यांच्या विरोधामध्ये जायचं तर आपल्याला त्यांचं सगळं भाष्य कळलं पाहिजे. यासाठी तिथल्या मुसलमान पण जे मुळात हिंदू होते आणि नंतर तिथं कन्व्हर्ट झालेले होते
अशा मुसलमानांकडून धर्म समजून घेण्याचं काम केलं. कारण आपल्याकडे ही म्हणही आहे, आठवत असेल आपल्याला, बाटगा अधिक कडवा असतो. त्यामुळे जो बाटलेला असतो तो जास्त करून ते समजावण्याचा प्रयत्न करतो. आणि सावरकरांचं असं मतच होतं की हे इथे एवढ्या पद्धतीने होत आहे, म्हणजे ज्या वेळेला त्यांनी पाऊल ठेवलं अंदमानात, त्यानंतर त्यांनी अंदमान विषयीचे पहिली काही स्वतःच्या मनावरती ज्या ज्या काही गोष्टी निर्माण म्हणजे चित्रित झाल्या असं म्हणलंय, त्याच्यात त्यांनी एक म्हणलंय की इथं धर्मांतर मोठ्या प्रमाणावरती केलं जातंय, हे गेल्या गेल्या माझ्या लक्षात आलं. आणि मग त्याच्यावरती शुद्धी हा उपाय सावरकरांनी अंदमानात जो शोधला, तो अत्यंत विचारपूर्वक शोधलेला आहे आणि त्याच्यावरती प्रचंड काम सावरकरांनी केलेलं आहे. त्याचं एकमेव कारण असं आहे की सुदैवाने जगातला सगळ्यात खऱ्या अर्थाने मोकळा असलेला धर्म जरी हिंदू असला, तरी दुर्दैवाने तो धर्म धारयती इति धर्म हा असं आपण जे म्हणतो, तर तो धारण केलेली आपली हिंदुत्वाचा विचार करणारी कित्येक माणसं ही इतकी आडेलतट्टू धोरणाची असतात की ती त्याच्यामध्ये बदल करायलाच तयार होत नाहीत. पण मगाशी आयुषीने जसं सांगितलं की ज्या शिवरायांची आरती सावरकरांनी लिहिली, त्या शिवरायांनीच शुद्धीचा पाया स्वत्व देत असताना घालून दिलाच होता की. कुलीखान झालेल्या नेतोजी पालकरला पुन्हा नेतोजी पालकर म्हणून स्वराज्यामध्ये घेत असताना किती वेगळ्या पद्धतीने शिवरायांनी त्यावेळेला शुद्धीचा विचार मांडला. हा विचार झिरपत झिरपत त्याच कणखर विचाराच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मनामध्ये उतरणं, यात काही वैषम्य वाटण्याचं कारण नाही. पण तो कशा पद्धतीने आपल्याला आजच्या परिस्थितीत करावा लागेल याचा विचार अंदमानामध्ये सावरकरांनी केलेला दिसतो. झालं असं की तिथं ख्रिस्ती लोकांचं हातात सत्ता होती हे निश्चित आहे, पण मुसलमान जास्त होते. गमतीचा भाग असा आहे की एखाद दुसरा ख्रिस्ती झालेला सापडायचा. ख्रिस्ती तिथे जास्त झाले नाहीत, पण मुसलमान मात्र खूप झाले असं सावरकरांनी लिहिलंय. आणि हे मुसलमान होत आहेत तेव्हा ते हिंदूंचे मुसलमान होत आहेत किंवा बौद्धांचे मुसलमान होत आहेत किंवा बहुजन वर्गातल्या खालच्या कोणाच तरी मुसलमान होत आहेत. 2 शिखांना पाठवण्याची सुद्धा घटना तिथे घडलेली आहे. म्हणजे आपण जो कडवा असा पंथ आहे असं म्हणतो, तर त्याचेही उदाहरण सावरकरांनी दिलेली आहेत. हे सगळं जर होतंय तर ह्याच्यावरती बारी किंवा उतर कोणी लक्ष का देत नाहीत. त्यांचं म्हणणं होतं की हिंदूंची लायकीच ती आहे आणि हिंदूंचं या पद्धतीने होतंय ना, त्याच्याकडे लक्ष द्यायचे आम्हाला काहीही कारण नाही, असं बारीनी स्वच्छ त्या पर्यवेक्षकांना आणि त्या वॉर्डन्सना आणि इतरांना सांगितल्याची नोंद सावरकरांनी तिथं केलेली दिसते. त्यामुळे या सगळ्याच्या विरोधात जर उभं राहायचं असेल तर आपल्याला वेगळा काहीतरी विचार केला पाहिजे असं सावरकरांच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी असं ठरवलं की ही मुळामध्ये शुद्धी करण्यासाठी हा भ्रष्ट कशा पद्धतीने होतो याचा आधी विचार करूया. तर पद्धत अशी होती की एखाद्या हिंदूला ताब्यात घ्यायचा, मग त्याला रोज काहीतरी सांगून 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 तू धर्म बदल. आणि हे करेपर्यंत हे करणारा कोण होता? तो मिर्झा नावाचा तिथला एक वॉर्डनच होता. भयंकर दंडुक्यांनी मारायचा, अत्याचार करायचा, आनंदवीत छळ करायचा. आणि मग या छळातनं तुझी सुटका व्हावी असं वाटत असेल ना, तर तू मग आमचा धर्म स्वीकारा. मग शेवटी त्या छळाला कंटाळलेला कुणी जो जीव असेल तो तयार व्हायचा. मग करायचं काय? हे काही करायचं नाही. एक दिवस उगाच दुपारी नमाज पडायला एकत्र बसले की त्याला तिथं बोलवून घ्यायचं, त्याच्यासमोर एक 4 कलमा पडायच्या, उगाच काहीतरी पाणी बिणी शिंपडायचं आणि त्यानंतर दुपारच्या जेवणाला बसले की त्याला मुसलमानांच्या रांगेत बसवायचं. आता मुसलमानांच्या रांगेत 2-3 दिवस बसून जेवायचा आणि त्याचं नाव काहीतरी बदलून टाकायचं आणि ते काहीतरी खान बिन करायचं आणि रोज मुद्दाम सगळ्या मुसलमानांनी त्या नावाने त्याला हाक मारायची आणि त्याला सांगायचं तुला सवय लागावी म्हणून नुसतं नाही, त्यांना कळलं पाहिजे की तू आता आमच्यात आलेला आहेस. म्हणजे काय होईल? तुझ्यावरचे अत्याचार कमी होतील. अत्याचार करणारे तेच आणि कमी करणारेही तेच. सावरकरांच्या हे लक्षात आलं. बरं, गंमत अशी व्हायची की सावरकरांनी एखाद्याला सांगितलं, अरे अशाने कधी मुसलमान होतो का लगेच, चल उद्यापासून बस. तर हिंदू लोक म्हणायचे आमच्या रांगेत नाही, आता तो बाटला, तो गेला तिकडं, आता आम्ही त्याला स्वीकारणार नाही. याच्यावरती काहीतरी उपाय केला पाहिजे असं सावरकरांच्या लक्षात आलं. एक तरुण हिंदू मुलगा आला होता, साधारणतः 20-22 वर्षाचा असेल, काहीतरी कुठेतरी गुन्हा करून आलेला होता आणि नेहमीप्रमाणे त्याचा असाच सगळा छळ झाला आणि एक दिवस त्याला मुसलमान करणार हे लक्षात आलं त्यांच्या. सावरकरांना तिथपर्यंत पोचायला वेळ गेला, कारण कोठडीतनं ते दरवेळेस सगळं दिसतंय ते सगळं करून तिथपर्यंत पोचणं, त्याला जाऊन समजावणं याच्यात वेळ होता. आणि त्यांनी ठरल्याप्रमाणे त्याला 2-3 दिवस सलग त्याचं नाव बदलून तिथे नमाजाच्या कलमा त्याला पडवायला लावून त्याला आपल्या रांगेत जेवायला बसवून त्याला सगळं भ्रष्ट करून टाकलं. तरीही सावरकरांनी आपल्या जवळच्या एकाला त्याच्यापर्यंत पाठवलं आणि सांगितलं की तू हे करू नकोस, हे चुकलायस तू करायला. छळासाठी म्हणून जर हे करत असशील तर असे आनंदित अत्याचार सहन करणारे अनेक आहेत, ते कोणी बाटलीत का बघ.
मग आता काय करायचं? ते म्हणले काय नाही, आम्ही तुला तुझ्या मूळ हिंदू नावानीच परत बोलवणार. हे तुळशीचं पान खा, बस आमच्या बरोबर. असं म्हणून त्याला बसवला. त्याला रामायणातल्या 2 कथा ऐकवल्या, रामचरितमानसमधलं काहीतरी एक श्लोक ऐकवला, शुद्धीपत्र दिल्यासारखं त्याच्याशी बोलले आणि झाले म्हणले शुद्धी. चल आता उद्या तूच ना आमच्या रांगेत बसायचं. पण हिंदू लोक तयार होईनात. ते म्हणले छे छे, तू 4 दिवस त्या मुसलमानांच्या रांगेत बसलाय, कसलं तुम्ही त्याला शुद्ध करून आणताय? तात्या आम्ही हे काही मान्य करणार नाही, आम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून आता बसणार नाही. अरे म्हणले असं जर तुम्ही वागायला लागलात तर उद्या सगळेच जण बाटलेले दिसतील आणि सगळे त्याच रांगेत जाऊन बसणार आहेत. त्यांच्या धर्मामध्ये असं नुसतं खाल्लं की किंवा त्याला काहीतरी नाव बदललं की शुद्धी त्यांचा धर्म तो, असं काही आपल्याकडे नाही असं वाटतंय का तुम्हाला? आपल्याकडे हे सगळं झालंय. अहो इतर धर्मातल्या लोकांनाही आपल्याकडे शुद्ध करून घेण्यात आले ना आपल्या धर्माची दीक्षा दिली आहे. फक्त बळजबरीने आपण धर्मांतर कधी हिंदूंनी केलेलं नाही. मग त्यातले जे कोणी राजदंदी 2-3 असायचे ते म्हणायचे, असं उदाहरण सांगा बरं एकतरी. सावरकर म्हणायचे का? विवेकानंद वाचताना भगिनी निवेदितांना कोणी दीक्षा दिली हिंदू धर्माची? कशी दिली विवेकानंदांनी ती? का ती हिंदू झाली? कसं केलं तिला? मग सावरकर सगळं समजावून सांगायचे. एवढं सगळं सांगितल्यावरती शेवटी अति सांगितल्यानंतर मग सगळे लोक तयार झाले. ते म्हणले ठीक आहे, आमच्या हिंदू रांगेच्याच पलीकडे थोडं अंतर ठेवून तुम्ही बसायचं आणि तुमच्या पलीकडे त्याने बसायचं, अगदी आमच्या रांगेच्या जवळ असं नाही, पण चालेल एवढं तरी देऊया. का होईना एवढा एक बदल झालाय असं समजून सावरकरांनी त्याला बसवलं आणि हळूहळू हळूहळू अशा पद्धतीने शुद्धीचे कार्यक्रम तिथं वाढायला लागले. हे जेव्हा बारीच्या लक्षात आलं तेव्हा बारीने प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्या सगळ्या लोकांना आधीच सांगितलेलं होतं की तुडवून काढा, यांना सोडू नका, पण या मुसलमानांना आपण विरोध केला पाहिजे. त्यांचं शुद्धीकरण, त्यांचा जर बाटवणं हे जर तुम्हाला मोठं वाटत असेल तर आमचं शुद्धीकरण हा पोरखेळ असूच शकत नाही, हे सावरकरांनी बारी समोर त्या पर्यवेक्षकाला पटवून दिलं. आणि त्यातूनच एक वेगळी व्यवस्था सावरकरांनी तिथं निर्माण केली. आणखीन एक गमतीचा भाग, घडलेली घटना म्हणून फक्त सांगतो की कसे हिंदू लोक वेगळा विचार त्या काळामध्ये करायचे. आजही अनेक असे करणारे असतील कदाचित, कारण आपल्या धर्माला जेवढं वैविध्य आहे आणि जेवढी मोकाटगिरीने काही करण्याची सवय आहे तेवढं इतर धर्मांना नाही. कदाचित ह्याच्या मागचं एक धोरण असंही असू शकतं की आपल्या धर्माला संस्थापक नाही जो इतर धर्मांना आहे, त्यामुळे एक विशिष्ट नीती नियमाने आपण काही बांधलेलं नाही. आपल्याकडे हजारो धर्मग्रंथ, करोडो देव, त्यामुळे प्रत्येकाने वाटेल तशा पद्धतीने तो धर्म पाळावा. पण मला नेहमी असं वाटतं की 11 सप्टेंबर 1893 ला जे जागतिक धर्म परिषदेत विवेकानंदांनी सांगितलं ना, ते आपल्या धर्माचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की आपला धर्म सगळ्यात लवचिक आहे. आणि त्यांनी असं म्हणलं होतं की माझ्या धर्मात आलात तर तुम्हाला मोक्षाचा मार्ग मिळेल, असं आतापर्यंत प्रत्येक धर्माचा प्रतिनिधी बोलताना मी ऐकतोय. तुम्हाला वाटेल तो मार्ग तुम्ही निवडा, त्या मार्गाने तुम्ही मोक्षापर्यंत जा. ही मोकळीक देणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव धर्म जो हिंदू धर्म, त्याचा प्रतिनिधी म्हणून मी उभा आहे. हे सावरकरांचं वक्तव्यच आपल्यालाही कळलं पाहिजे की जितकी मोकळीक आहे, जितकी सुविधा आपल्याला आहे, जितकी विचार करण्याची मोकळीक आपल्याला धर्माने आपल्याला दिलेली आहे, जितक्या पूजा अर्चा पद्धती या सगळ्याचं वैविध्य आपल्याकडे निर्माण झालेलं आहे, या सगळ्याचा अर्थ आपल्या धर्माचा आपण कुचेष्टा अनादर करावा असा होत नाही. किंबहुना इतक्या लिबरल स्वतंत्र अशा धर्माचा मी अत्यंत सच्चा पाईके याचा अभिमान आपल्या मनात असला पाहिजे. आणि हाच विचार घेऊन सावरकर काम करत होते. तिथं बरेचदा असं व्हायचं की तिथे अंदमानच्या बेटापाशी ज्या मोठमोठ्या आगबोटी यायच्या, त्या आगबोटींना परत जाताना त्यांचा कोळसा अपुरा पडेल असं वाटायचं, आणि म्हणून मग तिथे कोळशाचं मोठं आगारही केलेलं होतं. हा सगळा दगडी कोळसा मोठमोठ्या जहाजांवर यायचा आणि मग तो उतरवताना शेकडो या सगळ्या राजबंद्यांना आणि इतर कैद्यांना तिथं हमाल म्हणून वापरलं जायचं. आता दिवसभरात रोज ते काम करून 2 किंवा 3 दिवसात ते गलबत अख्खं रिकामं करणं, प्रचंड जड ओझ्याचं ते सगळा दगडी कोळसा उतरवून ठेवणे काम कष्टाचं होतं. आता अशा सगळ्या कष्टाच्या कामामध्ये यांना जेवणा बिवण्याची सुट्टी कुठं द्यायची? तर त्यामुळे बारीने एक सोपा उपाय काढला होता की मुसलमानांसाठी वेगळी, हिंदूंसाठी आणि बुद्धांसाठी वेगळी, असं तो जेवढे कैदी गेले असतील त्यांच्यासाठी त्या प्रमाणात फुटाण्याची पोती पाठवून द्यायचा, मोठी मोठी पोती. आणि ती सगळी पोती तिथं टाकायची, ही तुमची, ही तुमची, ही तुमची, चला वेळ मिळेल तेव्हा मुठमुठ फुटाणे घाल, चला कामाला लागा, परत काम मध्येच परत चला कामाला लागा. असं करून दिवसभर तो त्या प्रचंड सगळे ते कोळशानी काळं झालेलं रूप, ते जड दगडी कोळसा उचलतायत, तो सगळा उतरवून ठेवतायत, याच्या मागे लागायचं. तर भूक भयानक लागायची कारण काम प्रचंड कष्टाचं होतं. 1-2 दिवसानंतर मुसलमानांनी उद्योग केला. त्यांनी काय केलं,
त्यांनी हे हिंदू लोकांनी बघितलं अचानक की आपली पोती पण ताब्यात घेतलेत आणि फाडलेत आणि त्यातनं मोठी मोठी फुटाणे घेऊन हे खातायत. आता बोलणार काय? दादागिरी करून मारू, पण त्यांनी फुटाणे खायला कसे मिळणार? कारण गंमत अशी की त्यांनी हात घातला म्हणजे बाटले. आता ते फुटाणे आपण कसे खाऊ शकतो? आता शक्यच नाही हे सगळं खाटणं आपण. आणि त्यामुळे 2 दिवस 3 दिवस अशी परिस्थिती झाली की हिंदू लोकांचे फुटाणे, बरं त्यांच्या लक्षात आलं की असं आपण हात घातला आणि एकदा बाटले की हिंदू लोक त्या फुटाण्याला हात लावत नाहीत, म्हणजे आपली चंगळ. म्हणून मग स्वतःचे फुटाण्याची पोती ते हात घालून फोडून ठेवायचीच आणि हिंदू यायच्या आत हिंदूंची पोती फाडायची आणि त्याचा हात घालून ठेवायची आणि सगळी पोती आपणच फस्त करायची. हा मुसलमानांनी तिथे उद्योग सुरू केला. सावरकरांच्या लक्षात आलं की आपली लोक भुकेली राहतात दिवसभर तिथे काम करून एवढं. मग सावरकरांनी रात्री गपचूप काही लोकांना बोलवून घेतलं त्यांच्यातल्या प्रमुखांना आणि सांगितलं, उद्या जाताना हे सगळ्यांमध्ये प्रसारित करा की साधं त्यांनी फाडलं आणि हात घातला म्हणून जर ते फुटाणे मुसलमान होत असतील तर फुटाणे हिंदूही होऊ शकतात ना. तर ते म्हणले, अहो हिंदू कसे होतील? काय नाही म्हणले, आपली पोती आहेत ना ती सकाळी गेल्या गेल्याच आज जरा भूक लागली असं म्हणून फाडून त्याच्यात हात घालून ठेवायचा आणि मग त्यांची पोती दुपारी त्यांच्या आधी आपण ताब्यात घेऊन खायची आणि ते जर अंगावर आले तर सांगायचं ही हिंदू झाले ना फुटाणे, खायचे असतील तर खा. करून तर बघा म्हणले, तुम्ही कधीच बोलत नाही हा विषय. ते दरवेळे बोलतात की आता तुम्ही हात लावणार नाही कारण हे फुटाणे मुसलमान झाले, तसे फुटाणे हिंदू तरी करा कधीतरी. आणि खरंच दुसऱ्या दिवशी या सगळ्या बंद्यांनी मुसलमानांची पोती ताब्यात घेतली. ताब्यात घेऊन त्यातले फुटाणे खायला सुरुवात केली. अंगावर आले मुसलमान तर ते म्हणले, हमें क्या फरक पडता है, अल्लाह के पास आपको माफी मांगनी पडेगी, फुटाणे तो हिंदू हो गए अभी. आणि या उत्तरांनी सगळे मुसलमान थांबले आणि त्यांच्या लक्षात आलं की हा झाला घोळ. आणि मग दुसऱ्या दिवशीपासून कधीही त्यांनी हिंदू फुटाणे हिंदूंचे राहिले आणि मुसलमान फुटाणे मुसलमानांचे राहिले. हा वेगळ्या अर्थी शुद्धीसाठी केलेला एक छोटासा प्रयत्न होता, पण फार महत्वाचा होता असं मनापासून मला म्हणावंसं वाटतं. अनेकदा खाण्यापिण्याच्या बाबतीतही सावरकर असं करायचं. कारण हिंदूंच्या खाण्यात एकदा हात घातला की हिंदू खाणार नाहीत याची कल्पना मुसलमानांना त्या वॉर्डनला असायची. तो मिर्झा मुद्दामी नेहमी करायचा, ज्याला छोटा बारी असं नाव सावरकरांनी ठेवलं होतं, तो पण नाव. सावरकरांनी एकदा केलेला उद्योग इतका सुंदर आहे. सावरकरांनी त्या छोट्या त्यांच्या त्या जर्मलच्या भांड्यामध्ये जिथं ते सगळं पाकगृह होतं, जिथं स्वयंपाकघर होतं, तिथनं गरम पाणी करून आणलं आणि फराफरा ओढत ते संपूर्ण मोठं भाताचं पातेलं आणि जे काय ती बनवलेली होती कांजी बिंजी ती मध्ये आणली. तर सगळे हिंदू म्हणायला लागले, अहो त्याला ते मुसलमानांनी हे केलं. मुसलमान मग तुम्हाला कोणाला येत नाही म्हणले, मला सर्व धर्म माहिती आहे पूर्णपणे, मला सर्व श्लोक येतात, सगळे ऋचा वेद सगळं म्हणता येतं. असं म्हणून सावरकरांनी वेदांमधल्या 2 ऋचा म्हणल्या आणि ते गरम पाणी सगळ्यावर शिंपडलं. आपल्या घरात असतं की नाही म्हणले, आपण गोमूत्र शिंपडतो, गरम पाणी शिंपडतो आणि त्याच्यानंतर सगळं शुद्धी करून घेतो, तसं या सगळ्या अन्नाची मी आता शुद्धी केलेली आहे, आता हे पूर्ण शुद्ध झालेलं आहे, आता खायला काय हरकत नाही. एक छोटासा भाग असतो. काय म्हणलं खरंच सावरकरांनी, नक्की श्लोक चांगलेच म्हणले असणार कारण त्यांचे पाठच होते, प्रश्न नाही. गरम पाणी आणलं आणि नुसतं शिंपडलं. प्रश्न असा आहे की लोकांसमोर प्रतिमा आपण काय उभी करतोय याला फार मोठी किंमत असते आणि ती त्या विचक्षण बुद्धिमत्तेतनं सुचणं हा त्यातला अत्यंत महत्वाचा भाग असतो. म्हणून हा भाग या सगळ्या सावरकरांच्या प्रयत्नांचं एक यश असं होतं की अहो ते लोक तुमच्या लोकांना मुसलमान करतात असं सारखं म्हणतायत, तुम्ही का नाही कधी हिंदू करत इतरांना. त्यावेळेला सावरकरांनी त्या पर्यवेक्षकांना उत्तर दिलेलं आहे की तुमचा आक्षेप अत्यंत तीव्र आणि खरा असेलही, पण वास्तविक पाहता कोणासही आपल्या धर्मात किंवा समाजात कुठला तरी खटपट करून वळवावं हे हिंदू धर्माचं लक्षण नाही. पण एक निश्चित होऊ शकतं म्हणले, शुद्धी होऊ शकते. जो हिंदू धर्मातनं मुसलमान झालाय त्याला परत हिंदू करण्याची प्रक्रिया मात्र आमच्याकडे आहे, मग तसं तरी करण्याचा प्रयत्न करा असं पर्यवेक्षकांनी त्यांना सांगितलं. आणि त्यानंतर सावरकरांनी शुद्धीकरणाची जी एक प्रचंड मोहीम राबवली, त्या मोहिमेला सुदैवाने एक चांगला प्रतिसाद त्यावेळेला आणखीन मिळाला. तो काय मिळाला, सावरकरांनी असं लिहिलं की नेमकी त्यावेळेला जनगणना आपण ज्याला म्हणतो शिरगणती ती तिथं आली आणि मग शिरगणती आली, वा 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 याचा आता फायदा करून घेतला पाहिजे असं सावरकरांनी ठरवलं. आणि मग फायदा म्हणजे काय करायचं, तर सावरकर म्हणजे काय नाही, शिरगणती करत असताना त्याचं इथलं जेलमधलं मूळ नाव काय होतं, तो पहिल्यांदा कैदी म्हणून आला तेव्हा हे आधी लिहायचं आणि मग पुढचं नाव लिहायचं. म्हणजे काय होईल, किती लोक हिंदू होते आणि मुसलमान झालेत ते आपल्याला कळेल, किती लोक हिंदू होते आणि ख्रिश्चन झालेत ते आपल्याला कळेल. कारण ही लोक बाहेर जातात, मग बाहेर बरोबर त्यांची माणसं त्यांना मुसलमानांची भेटतात, ती त्यांना त्यांच्या कब्जात घेतात
आणि त्यांची मुलं जी जन्माला येतात ती कडवी मुसलमान म्हणूनच जन्माला येतात. आणि 100 वर्षानंतर अशा कित्येक या सगळ्या भारतातल्या पिढ्या आहेत की ज्या स्वतःला आता पूर्ण मुसलमानच समजतात, पण त्या मुसलमान नाहीत. अशा बाटलेल्याच आपल्या लोकांपासून सगळं झालेलं आहे असं म्हणून सावरकरांनी तिथं उदाहरणं दिलेले आहेत. ते म्हणतात अशा बाटलेल्याच एका राजपूत स्त्रीमुळे तर अकबर औरंगजेब जन्माला आला म्हणले. त्याचा विचार करा की म्हणले. आणि किती कडवा निघाला, हिंदू द्वेष्टा निघाला तो. सांगण्याचा उद्देश असा आहे, या सगळ्या गोष्टी जर थांबवायच्या असतील तर त्या मुळातूनच थांबवायला लागतील आणि त्याचा विचार आतापासूनच केला पाहिजे. आणि म्हणून त्या पद्धतीचा प्रयत्न सावरकरांनी त्या काळामध्ये सुरू केला. आणि या हिंदूंचाच हिंदूकरणाचा जो विरोध आहे तो घालवण्यासाठी सावरकरांनी प्रयत्न केला की परत कशाला आणताय, बाटलेत ना तर जाऊ दे ना, असं असं म्हणणारे अनेक कर्मठ सनातनी तिथे होते. सावरकरांनी त्यांना समजावून सांगितलं की हे का केलं पाहिजे. सुदैवानी सावरकरांनी इथं ते लिहिलंय की राजबंद्यांपेक्षा चोर, दरोडेखोर, लुटारू अशा लोकांनी अत्यंत कडवा धर्माभिमान बाळगून माझ्या बाजूला उभं राहायला सुरुवात केली आणि त्यातून हे सगळं प्रकरण निपटलं. तरीही तो मिर्झा आणि इतर लोक त्रास देतच होते. सावरकरांनी लिहिलंय अशा वेळेला एक बंगालमधनं आलेला कैदी होता आणि तो अत्यंत आडदांड होता, धिप्पाड होता. आणि नुसता धिप्पाड आडदांड नव्हता, तर अत्यंत रेम्याडोका होता. पण त्याला हिंदुत्वाविषयी जाज्वल्य अभिमान होता. त्यांनी काही दरोडे, 2 खून असं बरंच काय काय केलेलं होतं. आणि तिसऱ्यांदा तो आला होता शिक्षा बघायला. तर म्हणले मी त्याला हाताशी धरला, थोडस त्याचा निखारा जो आहे तो आतला आणखीन फुलवला. आणि मग आमच्या मनात शंका आली की या तरुण मुलाला किंवा याला कोणाला तरी पाठवायचा प्रयत्न चाललाय आणि याला 2-3 दिवसात मुसलमान करणार, की मुद्दाम म्हणले मी ह्या कैद्याला त्याच्याबरोबर पाठवायचा आणि तो रोज त्याच्याबरोबर राहायचा. आता हा त्याच्याबरोबर उभा आहे म्हटल्यानंतर मुसलमानांचं धैर्यच व्हायचं नाही की त्याला जाऊन सांगावं आज 2 कलमा किंवा काही, कारण तो बत्तीशीच पाडेल ह्याची पूर्ण खात्री होती. इतका तो, कारण तो कुठल्याही गोष्टीचा विचार न करता अजून शिक्षा झाली, मला शारीरिक आणखीन फटके बसले चालेल, पण मी आत्ता ह्याला तुडवणार, माझं चुकलं की, असाच वागणारा तो बंगाली कैदी होता. याचा वापर करून सावरकरांनी असं लिहिले मी जवळजवळ 16 धर्मांतर टाळली. त्या तरुण मुलांच्या बरोबर त्याला उभा करायचो आणि तो उभा राहायला म्हटलं की मुसलमान कचरून 10 पावलं मागच राहायचे की नको बाबा, हा आहे काहीतरी जायचं ना आपणच मार खायचो आणि हाडं किळकिळी करून घ्यायचो. किती प्रकारे शुद्धीकरणासाठी सावरकरांनी वेगवेगळे प्रयत्न केले असतील त्याचा एक भाग म्हणून मी फक्त आपल्याला सगळं सांगतोय. बंगाली मुलाला त्यांनी एका या सगळ्या प्रकरणामध्ये वाचवलं. एक सिलोनी ख्रिश्चन होता, त्याला शुद्ध करून घेतला सावरकरांनी. आता ख्रिश्चन माणसाला शुद्ध करणं बारीच्या अधिपत्याखाली असलेल्या जेलमध्ये ही सोपी गोष्ट नव्हती, पण सावरकरांनी केलं. आणि खूप झटापटीनंतर खरं तर तो हिंदू व्हायला तयार झाला शेवटी आणि त्याला हिंदू सावरकरांनी करून घेतल्याची नोंद आहे आणि तो झालेला आहे. या सगळ्यामुळे एकच गोष्ट घडली की मुसलमानांवर रडण्याची पाळी आली. त्याचं कारण असं की ही जनगणना ज्या वेळेला सुरू झाली, शिरगणती, तेव्हा आणखीन एक त्रास सहन करावा लागला सावरकरांना. तो त्रास असा की आपल्यामधल्याच जाती परजाती खरं तर तिथे हिंदूंची एकत्र पंगत बसत होती, पण शिरगणती होती म्हणल्यानंतर प्रत्येकाने स्वतःचं वेगळं लावायला सुरुवात केली. नाही नाही, हिंदू नाही लिहायचं आमच्या पुढे, शीख लिहा. मग तो म्हणायचा शीख आणि कंसात जाट लिहा, शीख आणि कंसात आबादी लिहा, शीख आणि कंसात अक्के लिहा. अरे हे काय चाललंय सावरकर म्हणले, अरे तुम्ही मूळ हिंदू आहात. तर त्याच्यावरती काही कडवे शीख तयार नव्हते. मग जसं शिखांचं झालं तसं इतरांनी सुरू केलं. मग आमच्या पुढे हे लिहा, आमच्या पुढे ते लिहा, आमच्या पुढे सनातनी लिहा, प्रत्येकाचं. शेवटी सावरकरांनी या सगळ्या शिरगणतीमध्ये हिंदूंची संख्या खरी नीट कळावी म्हणून आणि सगळे एकत्र होते दाखवण्यासाठी त्यांना असं सांगितलं, आपण एक काम करूया, आपण सगळे पहिले हिंदू आहोत, भारतीय आहोत म्हणून. तर हिंदू हा शब्द लिहायचा आणि मग कंसात शीख. हे चालेल का? मग शेवटी 2 शीख वगळता बाकी सगळ्यांनी तयारी दाखवली आणि शेवटी ते 2 राहिलेले शीखही त्याच्यात शेवटी त्या बाजूला समाविष्ट झाले. आणि म्हणून मग सगळ्यांचं नाव जात समोर लिहिताना हिंदू, येताना कदाचित त्यांनी जाट लिहिलं असेल जेलमध्ये येताना, पण शिरगंटी करताना त्याचं नाव त्याच्या पुढे हिंदू आणि मग कंसात शीख, मग त्याच्या पुढे जाट वगैरे आणखीन कुठल्याही प्रकारे बाकीचे हे द्यायचं नाही. अशा पद्धतीने सावरकरांनी तिथल्या याद्या, आणि सुदैव एवढंच होतं की ज्या साक्षरतेच्या मोहिमेतनं काही लोकांना सावरकरांनी शिकवून मोठं केलं होतं, अशातल्याच 3 लोकांवर जेलरनी ती जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे सावरकरांच्या विचारांचीच माणसं हे सगळं लिहायला तिथं बसलेली होती. म्हणून खोटं लिहिलं असं नाही, पण ते लिहित असताना त्याची रचना कशा पद्धतीने असावी याचा विचार सावरकरांनी त्यांच्या मनात पेरला आणि त्यातूनच सावरकरांनी ही संपूर्ण शिरगंटीनंतरची खऱ्या अर्थाने एक पूर्ण यादी हिंदूंची आणि बाटलेले कोण आहेत याची तयार केली. या सगळ्याचा परिपाक हा नंतरच्या काळात आपल्याला झालेला दिसतो, कारण
त्यानंतर अनेक वेळा बारींनी प्रयत्न करूनही शेवटी काही यश आलं नाही आणि हिंदूंची एकी तिथली घट्ट झाली. नुसती घट्ट अशी नाही झाली, तर आपण जो हिंदुत्व हा ग्रंथ सावरकरांचा वाचतो, त्याच्यात सावरकरांनी जी हिंदुत्वाची अत्यंत व्यापक, अत्यंत मोजक्या शब्दामध्ये त्याची व्यापकता दर्शवणारी व्याख्या केलेली आहे. त्या व्याख्येमधनच आपल्या लक्षात येतं. मी काही टिळकांची हिंदुत्वाची व्याख्या आणि सावरकरांची व्याख्या याच्या तौलनिक अभ्यास आणि त्याच्या दोघांच्या मधला फरक काय वगैरे याच्यामध्ये आता पडू इच्छित नाही, किंवा कोणाची जास्त व्यापक आहे आणि कोणाची कशाशी निगडीत आहे, आर्य धर्माशी कशी निगडीत आहे, याच्यामध्ये आता जाऊ इच्छित नाही. पण माझ्या सांगण्याचा उद्देश असा आहे की सावरकरांचं हिंदुत्व हे खऱ्या अर्थाने वेदोक्त हिंदुत्व होतं असं म्हणलं पाहिजे, किंवा आर्य धर्माच्या जवळ जाणारं हिंदुत्व होतं असं म्हणलं पाहिजे, की ज्या हिंदुत्वामध्ये जातीपातीला किंमत नाही, ज्या हिंदुत्वामध्ये उच्च नीचतेला किंमत नाही, ज्या हिंदुत्वामध्ये कुठल्याही प्रकारे अत्यंत सनातनी कर्मठ माणूस आणि दुसऱ्या बाजूला असलेला अत्यंत सढळ चार्वाकालाही आपल्या देशामध्ये आपल्या धर्मामध्ये आपण परवानगी देतो असा विचार करणारा, एथिक अशा पद्धतीचा विचार करणारा असलेला माणूस, या सगळ्यांना व्यापकतेनं समावून घेणारं हिंदुत्व कसं आहे याचा विचार सावरकरांनी केलेला होता असं मला असं वाटतं. विचार करून बघा, आता करोनाच्या काळामध्ये आपल्या जवळपासची कित्येक माणसं हे जग सोडून जाताना दिसत आहेत. मला फक्त एवढंच आठवलं, माईंचं निधन झालं, सावरकर घरी होते आणि का सावरकरांना येऊन कोणीतरी सांगितलं की तात्या, माई हे जग सोडून गेल्या, अंत्यदर्शनासाठी इथे त्यांचा देह घरी कधी आणू दे. आणि त्यानंतर मग आपण सावरकरांनी त्या अवस्थेत एवढंच सांगितलंय, जे काही आयुष्य आम्ही एकत्र जगलो त्याच्या अत्यंत सुखद आठवणी माझ्या मनामध्ये कायमच घर करून राहिलेल्या आहे. जोपर्यंत तिचा सहवास होता तोपर्यंत तो अत्यंत प्रेमळ होता. आता कसलं आलंय वेगळं अंत्यदर्शन, तिला तिथेच स्मशानात घेऊन या, मी चंदनवाडी तिथनं पोचतो आणि विद्युत दाहिनीतच तिथं सगळं करायचं, बाकी कुठलीही क्रियाकर्म आणि अशा नाही. एक हिंदुत्वनिष्ठ माणूस, ज्यांनी माझ्या जाण्यानंतर इथं दगड कुठेही लावायचा असेल माझ्या घरावर किंवा नीलफलक ज्याला म्हणतो, तर फक्त एक हिंदुत्ववादी सावरकर एवढंच लिहा, बाकी काही लिहू नका असं लिहिणारा माणूस हा असा विचार करतो. कित्येक कर्मठ सनातनांच्या मनात येऊ शकतं की हे कुठलं हिंदुत्व, तर माझ्या मते हे अत्यंत खरं जागृत हिंदुत्व, जे सावरकरांनी शुद्धीच्या मार्गाने असेल, समाजकारणाच्या मार्गाने असेल, वेगवेगळी कार्य उभं करण्याच्या मार्गाने असेल, पण तिथं केलं. आणि ते अंदमानामध्ये या सगळ्याचा जो पाया त्यांनी घातला, तो पाया नंतर आणखीन वृद्धिंगत झाला ज्यावेळेला ते रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध झाले तेव्हा. त्यामुळे अनेकांना जे वाटतं की हे सगळं कार्य त्यांनी स्थानबद्धतेनंतर काही उद्योग नव्हता दुसरा म्हणून त्यावेळेला हे सगळं केलं, तर असं नाहीये. याची सुरुवात, त्याचा पाया, त्याची नीव डाली असं आपण ज्याला म्हणतो, ही सगळी त्यांनी बीजारोपण हे अंदमानामध्ये असताना केलेलं होतं. आपले सगळे शारीरिक मानसिक कष्ट झेलत असताना केलेलं होतं आणि त्याच वेळेला आपल्या प्रतिभेला फुटणाऱ्या अंकुरांवर कधीही कुठलंही रोपण होऊ नये इतकी मन आणि बुद्धी शुद्ध ठेवून केलेलं होतं. कारण त्याच वेळेला कमला काव्य सारखं आणि अत्यंत उत्तम काव्य त्यांनी त्या काळात रचली. म्हणजे एकीकडे प्रतिभेचे अंकुर फुटतायत, दुसरीकडे समाजकार्याविषयीचे विचार चालू आहेत, तिसरीकडे शुद्धीसाठी नवनवीन कल्पना मनामध्ये येत आहेत, चौथीकडे समाजकार्य चालू आहे, पाचवीकडे साक्षरतेसाठी त्या सगळ्या बंदीवानांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवणं चालू आहे. किती बहुआयामित्व या माणसाने, आणि शारीरिक कष्ट रोजचे वेगळे, या सगळ्या बहुआयामीतनं हे व्यक्तिमत्व अत्यंत गावंढळ प्रश्न करणाऱ्या तिथल्या धर्म मार्तंडांनाही पुरून उरलं आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला. त्यातला फक्त शेवटचा एक घटनात्मक भाग किती सुंदर आहे तो मुद्दाम सांगतो. साहित्य बरचसं आत येताना गपचूप आणलं जायचं, पण या मुसलमानांनी एक उद्योग केला. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता उघड धर्मांतर होऊ शकत नाही, पर्यवेक्षकांनी निर्णय दिलाय की इथून पुढे राजबंद्यांचं किंवा कैद्यांचं धर्मांतर तिथे होणार नाही. सर्वांसमोर त्यांनी जर खरंच मान्य केलं, त्याच्यावर कुठलंही प्रेशर नाहीये, कुठलंही त्याच्यावरती दुसरी कृत्य करून त्याला आपण हे असं करायला लावत नाही आहोत, तेव्हाच आम्ही परवानगी देऊ की तो धर्म बदलायला तयार झालेला आहे. आणि साहजिकच त्यामुळे अडथळा यायला लागला, कारण असं काही करता येईना, आता काय करायचं. मग त्यांनी एक नवीन उद्योग सुरू केला की हिंदूंना त्रास दिला पाहिजे, आणि याच्यामध्ये बारींनी त्यांना साथ दिली अंतर्गत. ते असं की वेळी यावेळी पहाटे उठायचे
आणि वेगवेगळ्या पिंजऱ्यामधली लोक मोठमोठ्यांदा बांग द्यायला सुरुवात करायची. बांग म्हणजे सकाळच्या नमाजासाठी उठा असं सांगण्याची हाक त्यांची. आणि त्यामुळे झोपमोड व्हायची, त्रास व्हायचा, चिडचिड व्हायची लोकांची, आणि हे मात्र मुद्दाम बांग देत राहायचे मोठमोठ्यांदा. आता याला काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. काय उत्तर द्यायचं? म्हणून मग ठरलं की आपण मोठमोठ्यांना प्रार्थना सुरू करायच्या. मग याच्या सगळ्यांच्या प्रार्थना सुरू झाल्या. मग बारी आडवा आला. बारी म्हणलं हे नाही चालणार. ते म्हणलं का नाही चालणार? आमच्याकडेही आमची पूजा अर्चा असतेच की. हो, पण तुमच्याकडे अशी प्रथा नाहीये म्हणलं. त्यांच्या धर्मात आहे सकाळी बांग देण्याची प्रथा. सावरकर म्हणले हो का? मग आता जरा वेगळा विचार केला पाहिजे. आणि सांगितलं तर आश्चर्य वाटेल, सावरकरांनी गपचूप अंदमानच्या जेलमध्ये एक मोठा शंख मागवला आणि तो फुंकण्याची प्रॅक्टिस ज्याला होती त्याच्याकडे तो गपचूप त्याच्या बारीपर्यंत पोहोचवला आणि सांगितलं, उद्या सकाळी त्यांची बांग किती वाजता सुरू होते त्याचा तुला अंदाज आहे, त्याच्या काही मिनिटं आधी आपला शंख वाजायला सुरुवात झाली पाहिजे. आणि त्या दिवशीपासून जेलमध्ये सकाळी पहिला शंख सुरू व्हायचा आणि मग नंतर बांगेचे आवाज. पण त्या शंखाच्या एवढ्या खणखणीत आवाजापुढे बांगेचा आवाज दाबला जायचा दरवेळेला. मग बारीने येऊन विचारल्यानंतर ते म्हणले, बरोबर आहे, सामुदायिक प्रार्थना ही आमची प्रथा आहे, पण शंख ही जागृत करण्याची पहिली आहे. आमच्या इतिहासातले तुम्हाला सगळे देतो. मग पांचजन्य कृष्णाने कसा फुंकला इथपासनं सगळे संदर्भ त्यांनी दिले आणि त्यांनी सांगितलं की हो, हिंदूला जागृत करण्यासाठी जसं त्यांची बांग तसा आमचा शंख आहे आणि तो वाजणारच. जेव्हा शंखापुढे बांग दबतीये हे लक्षात आलं तेव्हा आपोआप बांग कमी झाली. बांग कमी झाली तेव्हा शंखही मग कमी झाला. सांगण्याचा उद्देश जशास तसे, शठम प्रति शाठ्यम टिळक म्हणायचे तसं, अशा पद्धतीनं आपण या सगळ्याची कारण मीमांसा आपल्या मनात तयार असेल तर कार्यकर्तृत्व कशा पद्धतीने करावं याचा विचार सावरकरांनी त्या काळामध्ये केला. या सगळ्या मागचं खरं कारण मला सातत्याने जे वाटतं ते एकच आहे की अत्यंत वेगवेगळ्या विषयांच्या निष्ठांचा समुच्चय एकाच व्यक्तीमध्ये दिसणं ही खूप अवघड गोष्ट असते. आणि माझ्या मते 4 स्वंचा समुच्चय असलेलं हे व्यक्तिमत्व होतं. स्वातंत्र्य, स्वधर्म, स्वदेश आणि स्वभाषा. हे 4 स्व निष्ठावंतांच्या सुद्धा समोर फिके पडतील आजच्या, इतके संघटितपणे सावरकरांच्या मनामध्ये लहानपणापासून रुजलेले होते आणि त्याचा एक प्रचंड मोठा वैचारिक वटवृक्ष त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. आणि त्यातूनच सावरकर हे संपूर्ण कार्य करू शकले असं मनापासून म्हणावंच वाटतं. त्यामुळे सावरकरांची शुद्धी असेल, सावरकरांचं समाजाभिमुख असलेलं त्या काळातलं काम असेल, किंवा सावरकरांनी तिथे एक वाचनालय ग्रंथालय सुरू करून आत आणि बाहेर दोन्हीकडे मिळून अंदमानमध्ये केला त्यावेळेचा खूप मोठा साक्षरतेचा प्रसार असेल, या सगळ्याचा परिणाम पुढे जाऊन स्वातंत्र्य चळवळीला मदत करणाऱ्या, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या अनेक बाहेर पडलेल्या बंदिवानांकडनं झाल्याची नोंद इतिहासामध्ये सातत्याने घेतली गेली. अनेक लोकांनी असं लिहून ठेवलं की त्यावेळेला आम्हाला तात्यारावांचा सहवास लावला. तात्याराव असं न म्हणता सुद्धा ते बडेबाबूच म्हणायचे त्यांना. त्याचं कारण अगदी महाराजा बोटीत नेताना सुद्धा इतर सगळ्यांना मोठ्या गाडीत डांबलं गेलं होतं. डोंगरीमधनं सावरकरांना मात्र वेगळं ठेवून एका गाडीत बसवून 2 बाजूने इंग्रज अधिकारी बसवून गेले. कारण हा नुसता डेंजरस कैदी आहे असं नाही, तर अत्यंत हुशार कैदी आहे. त्यामुळे बारीपासनं प्रत्येकाची भेट झाल्यानंतर बारीचं तर वर्णन त्यांनी केलंय की बारी समोर आला की लोक थरथर कापायची आणि आधीच बारी विषयीचं वर्णन केलं जायचं. माझं लक्षच नव्हतं बारी आला तेव्हा, आणि मी त्याच्या नजरेला नजर भिडवली तर त्याला असं वाटलं की अरे हा घाबरलाच नाहीये माझ्यासाठी माणूस. इथून सुरुवात होती त्या संघर्षाची. आणि शेवटी आजारी पडून बोटीत घालून कलेवरासारखं भारतात आणून तिथं बारी मेला. सावरकरांनी अंदमानाच्या शेवटच्या पर्वात आपल्या सुटकेच्या वेळेला लिहून ठेवलेलं वाक्य खरं आहे की खरं सांगायचं तर नाही चिरा नाही पण ती, हे सैनिकांच्या बाबतीत असतं. या बारीच्या बाबतीतली अवस्था तीच होती. एकाही बंदिवानाच्या मनात त्याच्याविषयी मुसलमान वगळता कुठलीही आदराची भावना नव्हती. मी माझी जन्मठेप आणि अंदमानचे दिवस लिहितोय म्हणून त्या निमित्ताने या बारीचं स्मारक तरी उभं राहते, नाही तर कुठे कोपऱ्यात हा फेकून दिला गेला असता माहित नाही हा आयरिश माणूस. पण किती जाज्वल्य देशाभिमान आणि राष्ट्रभक्ती या माणसाच्या मनात असेल तर मी शेवटी जाताना साक्षरतेच्या मोहिमेत स्वतःला साक्षर करताना सावरकरांनी जो विचार मांडला तो मुद्दाम सांगतो. सावरकरांच्या काही कवितांची वही मध्यंतरी मिळाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेल्या काही उर्दू गझल्स मिळाल्या, ज्या त्यांनी तिथे असताना लिहिलेल्या आहेत. आणि त्यासाठीचा अभ्यास त्यांनी तिथल्याच राजबंद्यांबरोबर उर्दू शिकताना केलेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहितीये
गॅझल किंवा गझल या शब्दाचा अर्थ काळविटाची शिंग, त्याच्या डोळ्यातले ते प्रेमाश्रू या सगळ्याशी निगडीत असते, किंवा कुठलीही गझल ही प्रेम भावनेशीच निगडीत असते खरं तर. आणि त्याच्यामध्ये प्रियकर, प्रेयसी आणि प्रेम भावना या सगळ्या विषयी, किंवा काही वेळा थोडंसं वेगळं म्हणजे अल्लाह किंवा तो कुठला तरी आकाशातला बाप किंवा देव याच्याशी असलेल्या प्रेमाविषयी अशीच सहसा लिहिली जाते. आणि गझलमध्ये महत्व असतं ते शब्दांच्या मीटरला. नार नार नाना नानार नार नारा, म्हणजे किती दीर्घ किती रस्व, त्या मीटर प्रमाणे त्याचं काव्य रचलं जातं. सावरकरांनी उर्दू शिकल्यानंतर रचलेली काव्य जर वाचली तर लक्षात येतं की इतका जाज्वल्य देशाभिमान आपल्या कोणाच्याही मनात कितीही विचार केला, आपण तर त्यांच्यानंतर 100 वर्षांनी आता स्वातंत्र्याच्या काळामधले अतिशय सुखेनैव काळात जगायला आलेलो तरी सुद्धा नसतो, त्या काळात इतक्या अत्याचारात सुद्धा हा जाज्वल्य देशाभिमान कसा जपला असेल याच्याविषयी मला खरंच म्हणजे कायमच वैषम्य वाटत आलेलं आहे. मी म्हणजे हिंदुस्थानच्या उजाड झालेल्या भग्नावशेषातील एक कण आहे. माझा ठाव ठिकाणा हाच माझा परिचय आहे आणि हाच माझा परिचय राहील. अशा पद्धतीचं संपूर्ण काव्य लिहिताना सावरकर म्हणतात, मैं हिंदुस्तान के उजड़े खंड हर का एक जर्रा हूं, यही सारा पता मेरा, यही नामो निशा मेरा. पुढे ते म्हणतात, मेरा है रक्त हिंदी, जात हिंदी, ठेठ हिंदी हूं, यही मजहब, यही फिरका, यही है खानदा मेरा. सगळा मीटर आहे उर्दू गझलचा, पण त्याच्यामध्ये फक्त शब्द आणि शब्द येतो तो राष्ट्रभक्तीचा येतो. कदम लू मादरे हिंदुस्ता की बैठते बैठ उठते, मेरी ऐसी कहा किस्मत, नसीब कहा ये मेरा. आणि शेवटी बोलता बोलता ते असं म्हणतात की प्रलयाचा दिवस येईल तेव्हाही तुम्हाला माझी वाणी हेच बोलताना दिसेल की मी हिंदुस्थानचा आहे आणि हिंदुस्थान माझा आहे. किती जजोद देशभक्ती असेल. यही पाओगे महशर में जबा मेरी बया मेरा, यही पाओगे महशर में जबा मेरी बया मेरा, मैं बंदा हिंद वालों का हूं, ये हिंदुस्तान मेरा, ये हिंदुस्तान मेरा. धन्यवाद राहुलजी, फार अप्रतिम व्याख्यान झालं. आपल्याला सांगायला, आपण जे शेवटी उर्दू गझलचा उल्लेख केला, आपण आपल्याला माहिती आहे या वर्षीच्या स्पर्धेमध्ये आपण एक नवीन गट निर्माण केला होता. एक पॅरलल स्पर्धाच होती ती, संगीतमय सावरकर नावाची. बरोबर. पंडित शौनक अभिषेक यांनी पुढाकार घेऊन त्यांच्याच कल्पनेतून साकारलेली स्पर्धा होती. आणि सावरकरांची परिचित अपरिचित गाणी, कविता यांना स्वतःच्या चाली लावून, जे माहिती आहेत गाणी सगळी, ज्याला चाली लावलेल्या आहेत त्यांना परत नवीन चाली लावून, किंवा आपण आता जी गझल उल्लेख केला त्याचा परत एकदा त्याला चाल लावून त्याचं सादरीकरण करायचं. जवळपास मला वाटतं 80 का 90 प्रवेशिका त्या गटामध्ये आलेल्या होत्या. प्रत्येक प्रवेशिका स्वतः शौनकजींनी ऐकली आणि त्याचं परीक्षण केलं, त्यातनं नंबर काढले. आणि मला आता माझ्यासमोर नाहीये, परंतु त्याच्यात जे पहिले 3 आलेत त्याच्यामध्ये ही गझल एकाने गायलेली आहे. अरे वा. एकदम वेगळा प्रयोग त्याही मुलांनी केलेला आहे ज्यांनी ते गायलेली आहे. आज अर्थातच राहुलजींचं इतकं अभ्यासपूर्ण व्याख्यान आपण ऐकलं. उद्याला जो कार्यक्रम आपला आहे, उद्याला जे भाषण होणार आहेत त्याच्यामध्ये जे बक्षीस विजेते आहेत ते गट क्रमांक 3 मधले सावरकरांच्या विचारातले हिंदू राष्ट्र शौनक किरण पारखी हे गट क्रमांक 3 चे विजेते आहेत. त्यांचं भाषण पहिल्यांदा होईल 5:30 वाजता. आणि त्यानंतर अंदमानातील साहित्य निर्मिती या विषयावरती ऍडव्होकेट सुशील अत्रे, सुशीलजी जळगाव मधले अत्यंत प्रसिद्ध ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, अभ्यासक आहेत, उत्तम व्याख्याते म्हणून त्यांचा परिचय आहे. उद्याला संध्याकाळी 5:30 ला परत एकदा भेटूया अंदमान पर्व व्याख्यानमालेमध्ये. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार राहुलजी, फारच छान. भूषण बोलतो. धन्यवाद.